आपलं जीवन अर्थपूर्ण झालं पाहिजे, तर त्याचा मला वाटतं हा वस्तुपाठ आपल्यामध्ये आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करू. मी एका दैनिकाचा संपादक आहे आणि आम्ही जेव्हा अग्रलेख लिहितो ते 1 किंवा 2 शब्दामध्ये त्याचं शीर्षक देत असतो. मी किती मोठा विषय असला तर त्याच्यात तो 1-2 शब्दांच्या शीर्षकामध्ये सामावला जातो. त्यामुळे गुरु ठाकूरांचं एवढं जे कर्तृत्व आहे सगळं, जर एका शब्दामध्ये सांगायचं असेल, वर्णन करायचं असेल, तर सरस्वती पुत्र हे मला वाटतं एकच शीर्षक गुरु ठाकूरांची ओळख करायला समर्थ आहे. आम्ही गोवा मराठी अकादमीतर्फे सृजन संगम नावाचा युवा महोत्सव घेत असतो. आपल्यापैकी अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी होत आलेला आहात. तर त्याच्यासाठी मी एक गीत लिहिलं होतं की आलो जगलो विझून गेलो स्मरण कोण ठेविल असा पेटता पलिता होऊ कोण कसे विसरेल. म्हणजे आपलं जीवन कसं पाहिजे, पेटत्या पलित्यासारखं पाहिजे. पेटता पलिता काय करतो, तो येणाऱ्यांना, मागून येणाऱ्यांना दिशा दाखवत असतो. त्यामुळे आज आपल्याला दिशा दाखवण्यासाठी सुविख्यात गीतकार, कवी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरु ठाकूर आपल्यामध्ये आहेत. गोवा मराठी अकादमीच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं मी स्वागत करतो. आणि प्रश्न आम्ही आमच्यातर्फे काढलेले आहेत, आपल्यालाही आता आवाहन करण्यात आलेलं आहे. आपले जे प्रश्न काही असतील आपल्यामध्ये ते ग्रीन रूममध्ये आपण आणून चिठ्ठीवर लिहून आणून द्यावेत. फक्त एकच अट असेल माझी, पुढचा जो 1-1.5 तास आहे ते सभागृहामध्ये पिन ड्रॉप शांतता असली पाहिजे, तरच तुम्हाला मी प्रश्न विचारण्याची संधी देईन. आणि गुरु ठाकूरांबरोबर सेल्फी कोणाला घ्यायची असतील तर ती आपण देऊ. फक्त पूर्ण शांततेमध्ये, शांत चित्तानं आपण ही मुलाखत ऐकावी अशी मी सुरुवातीला विनंती करतो. पौर्णिमाला मी विनंती करेन की पहिला प्रश्न तिने सुरुवात करावी. आपण मुलाखत उत्तरोत्तर गुरु ठाकूरांचं कर्तृत्व याच्यातून उलगडणार आहोत. नमस्कार. मी सुद्धा इथं गोवा मराठी अकादमीतर्फे आदरणीय कवी गुरु ठाकूर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आणि मला सुरुवातीलाच आपल्याला असं विचारायचं आहे की आपल्यातील कवी जो आहे त्या कवीची ओळख आपण पहिल्यांदा रसिकांना करून देऊया. आणि दुसरं म्हणजे कवी आणि गीतकार अशी जी तुमची प्रतिमा आहे ती ठळक अशी प्रतिमा आहे. आणि ह्या प्रतिमांचं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तुम्हाला तुमची कोणती प्रतिमा अधिक जवळची वाटते, कवी आणि गीतकार? आणि याला जोडूनच मला असं विचारायचं वाटतं की बऱ्याच वेळा काय होतं की गीतकार जो आहे तो जरासा मागे राहतो आणि ही एक खंत जी आहे ती खंत सातत्याने लक्षात येतं आणि सातत्याने आपण ऐकत आलेलं आहे. या संदर्भातली तुमची मतं आणि याला जोडूनच या मातीशी निगडीत असलेली तुमची जी कविता आहे ती कवितासुद्धा तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी सादर करावी. नक्की. नमस्कार. सगळ्यात आधी तुमचे सगळ्यांचे आभार. कारण आता असं होतं की आजची पिढी साहित्याकडे फार दुर्लक्ष करते, कोण वाचत नाही अशी जी आरडाओरड असतो तो त्याला फार मोठा तडा इथे गेल्यावरच आल्या आल्या बघितलं मी की इतक्या प्रमाणात इतकी मंडळी आणि सगळे तरुण आहेत. तर त्यामुळे म्हणजे साहित्याशी जोडलेले जे वयाने मोठे असतील तेही तरुणच असतात कायम, त्यामुळे सर्वच तरुण म्हणतो मी. तर एवढ्या मोठ्या संख्येत बघून आधी मला आनंद झाला आहे. आणि सातत्यानं ही ओरड असते की आत्ताची मुलं कविता हे करत नाहीत कोणी. पण जर आत्ता फेसबुक आणि समाज माध्यमावर तुम्ही बघितलं तर पुन्हा मुलं लिहू लागली आहेत. फक्त मला असं वाटतं की त्यांना कुठेतरी तुम्ही लिहा. म्हणजे बरेचदा असं होतं की एखादा मुलगा लिहितो, मग पहिलं लोक काय करतात की त्याच्या चुका काढून त्याला जोडू लागतात, मग हळूहळू तो साहित्यापासून लांब जाऊ लागतो. तर मी असं म्हणतो की त्यांना आधी येऊ द्या, जे काय करतात त्याचं कौतुक करा आणि मग त्यांना मार्ग दाखवा. कारण मातीचं उदाहरण जर म्हटलं की मुळं तुमची मातीशी जोडली गेलेली असतील तर तुम्ही पुढे जाता, प्रवास करता. कुठल्याही झाडाबद्दल जेव्हा म्हटलं गेलं की झाडाची मुळं जितकी खोल जातील तितकी त्याची उंची वाढत जाते. त्यामुळे मातीशी जोडले पण हे पाहिजेत. आणि मला वाटतं प्रत्येक साहित्यिकाची माती म्हणजे त्याची मातृभाषा असते, ज्या भाषेत तो जन्माला आला आहे. त्यामुळे तुम्ही जगभरात कुठेही जा पण तुमची मातृभाषा विसरू नका. बरेचदा हे होतं की माणसं पुढे गेल्यावर आपल्या भाषेकडे दुर्लक्ष करतात. तर याच्यावरती माझी कविता जी आहे ती सादर नक्कीच. करावी, आपण त्याच्यातून सुरुवात करू. मला अनपेक्षित होतं त्यामुळे मी जरा प्रश्न. कविता अशी आहे की कुणीच नसतं आपलं कधी म्हणतात मात्र सारे. कुणीच नसतं आपलं कधी म्हणतात मात्र सारे. शीड फिरवून जातात निघून
फिरतात जेव्हा वारे, शीड फिरवून जातात निघून, फिरतात जेव्हा वारे, म्हणून म्हणतो ठेव ध्यानात, म्हणून म्हणतो ठेव ध्यानात, माणसांच्या या निबिड रानात, तगवण्यासाठी तुझं झाड केवळ प्रकाश शोधून काढ, तगवण्यासाठी तुझं झाड केवळ प्रकाश शोधून काढ, त्याच्याकडे पाहून वाढ. येतील जातील वादळ वारे, नसेल कुणी सावरणारे, येतील जातील वादळ वारे, नसेल कुणी सावरणारे, तोल तुझा ढाळू नको उगाच पानं गाळू नको, तोल तुझा ढाळू नको उगाच पानं गाळू नको, घटका पळे ऋतू सहा प्रत्येक क्षण जगून पहा, घटका पळे ऋतू सहा प्रत्येक क्षण जगून पहा, आभाळाची ओढ घेऊन मुळं रोवून उभा राहा, आभाळाची ओढ घेऊन मुळं रोवून उभा राहा, मात्र मात्र उंच जातानाही तत्व एक सोडू नको, मात्र उंच जातानाही तत्व एक सोडू नको, ज्या मातीत रुजून आलायस मन तिचं मोडू नको, ज्या मातीत रुजून आलायस मन तिचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कवी जेव्हा आपली कविता सादर करत असतो तर टाळ्यांची दादही तितकीच महत्त्वाची असते. ही मैफल जर आपल्याला खुलवायची असेल तर तुम्हाला त्यांच्या कवितेची ओळ आवडली असेल, एखादं वाक्य आवडलं असेल तर दाद द्यायला कृपया काटकसर करू नये अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. गेली 22 वर्ष गुरु ठाकूर हे नाव आपल्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे. 147 चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. ही संख्या अजूनही वाढलेली असेल कदाचित हो, आता वाढत सुरूच आहे. कारण अगबाई अरेच्चा 2004 मध्ये आलेला होता, तिथपासून आताच्या चंद्रमुखीपर्यंत, आणि त्याच्यानंतर तर वेड पण मला वाटतं तुमची गाणी त्याच्यामध्ये आहे. ह्या सगळ्या, आणि त्याच्यात नटरंग आहे, चंद्रमुखी आहे, वेडपर्यंत हा जो प्रवास आहे, ही सगळी गीतंसुद्धा ह्या उत्तम कविता आहेत. हे या गीतकाराचं वैशिष्ट्य आहे. आपल्या अनेक गीतं ह्या उत्तम कविता आहेत. त्याची उदाहरणं फक्त 1-2 देतो. कोण जाणे काय जुळले, भावनांनाही न कळले, कालचे परके कुणी, काळ झाला आज बेडले. हे कविता कुठली आणि त्याचं गीतरूप जरी असलं तरी मुळामध्ये ही कविता असते. किंवा मंगलाष्टक वन्स मोर मधल्या एका गाण्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की दिवस ओल्या पाकळ्यांचे, जाणीवाना गंध ओले, स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले. मला सर आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की उत्तम आपण एक कवी आहात, परंतु आपली ओळख करून दिली जाते, एक गीतकार म्हणून करून दिली जाते. खंत वाटते का की गीतकाराकडे आपली एक बघण्याची एक मानसिकता जी असते की कवीपेक्षा थोडं दुय्यम लेखलं जातं का? आपल्या काय भावना आहेत? मला खरं तर गीतकार ही ओळख जास्त आवडते कवीपेक्षा. कारण कवी म्हणजे मी एका विशिष्ट फॉर्ममध्ये लिहित असतो. गीतकार म्हणून लिहिताना मला असं वाटतं की मी समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत, म्हणजे एक गाणं लिहिताना तो एखादा हमाल पण गुणगुणत असतो, एखादा IT कॉलेजमधला पण आणि मला माझी कविता गाण्यातून पोचवायचं जास्त संधी मिळते, जास्त पोचतो. तर मला ती ओळख जास्त आवडते गीतकार म्हणून. आणि तुम्ही म्हटलात की जसं दुय्यम हे, तर मला असं आता वाटतं की आता उलट झालं. म्हणजे माझ्यातला कवी मी गीतकार झाल्यानंतर जास्त पोचला. कारण मी आधी गीतकार म्हणून माझी ओळख झाली, माझे शब्द पोचले, आणि मग मी काय कविता करतो याच्याकडे लोकांचं लक्ष गेलं. तर आत्ताच्या काळात ती थोडी वेगळी गोष्ट झाली की पूर्वी खेबुडकरांना सुद्धा, आपल्या माडगुळकरांना सुद्धा ही खंत होतीच की हो. मला असं वाटतं की मुळात गीतकार असण्यासाठी कवी असणं म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगला जा, डॉक्टर व्हा, हे व्हा, पण 12वी असणं कंपल्सरी आहे. आधी 12वी HSC करा आणि मग तुमची शाखा निवडा. त्यामुळे प्रत्येक गीतकारामध्ये कवी असणं, कारण यमक छंद आणि ते भले तुम्ही चालीवर जरी लिहित असलात तरी चालीवर लिहिणं अधिक अवघड आहे. कारण कविता लिहिताना मी एक उदाहरण देतो बरेचदा की कवी आणि गीतकार यातलं तुम्हाला जास्त काय आवडतं. तर मी नेहमी सांगतो की मी जेव्हा कवी असतो तेव्हा मी एका श्रीमंत घरातली एक मुलगी असतो, जिला आई घरचे म्हणतात जा काहीतरी स्वयंपाक कर आज. तर ती लाडकी मुलगी असते, त्यामुळे तिला वाटेल ते ती एक रवा निवडते, अमुक निवडते, एक डिश करते आणि ती म्हणते की ही मी केलेली डिश आहे. तर सगळे कौतुकाने खातात, कारण ती म्हणते ही माझी डिश आहे. जसं जेव्हा मी कवी असतो तेव्हा ती माझी कविता मी मांडत असतो की मला असं वाटतं. पण जेव्हा मी गीतकार असतो तेव्हा मी त्याच घरातली सून असतो आणि मी जेव्हा किचनमध्ये जाते ती सून, तेव्हा सासूबाई म्हणतात की मला तेलाचं चालणार नाही, सासरे म्हणतात डायबिटीस आहे, मला साखर चालणार नाही. मग एक नणंद असते, ती म्हणते फिटनेससाठी हे पदार्थ. हे सगळं वर्ज्य केल्यावर जेवढं उरतं त्याच्यात मला एक असं स्वयंपाक करायचा असतो की जो पाहुण्यांना आवडायला पण पाहिजे आणि त्यांनाही मला सांगता येत नाही की हे पदार्थ नव्हते.
आणि तेव्हा ते जास्त चॅलेंज वाटतं मला. तर त्यामुळे जास्त माझ्यातला कवीचा कस लागतो आणि त्यामुळे गीतकाराची भूमिका मला सतत आव्हानात्मक वाटते की आणि त्या प्रांतातलं जसं मगाशी यांनी सांगितलं की वेगवेगळे प्रवाह आहेत आणि त्याच्यामध्ये एक रेषा ती ठळक होत चालली आहे. गीतकार म्हणून काम करताना मला हे होतं की मी सगळ्या प्रांतांचा असतो. म्हणजे सिनेमातलं पात्र जेव्हा नागपूर वराडाचं असतं तेव्हा माझं गाणं त्या भाषेत असतं, कोकणातलं असतं कोकणी. तर मी सगळ्या बोलीमधून लिहू शकतो आणि त्या लोकांपर्यंत पोचतो. तर ते स्वातंत्र्य मला मिळतं. त्यामुळे त्या भाषांचा अभ्यास म्हणजे मी नुसता कवी असतो तर कदाचित मी मराठीतच लिहित राहिलो असतो. पण सिनेमाने मला ते करायला भाग पडलं की त्यातलं पात्र आता कुठलं आहे तर मराठवाड्यातलं आहे. तर मला विचारलं मराठवाड्यातला मुलगा असेल आणि तो शेतकरी असेल तर हे शब्द तर बोलणारच नाही, मग त्याची भाषा काय, म्हणून मी त्याचा अभ्यास केला. मग मी दुसरीकडे नागपूरकडे गेलो, मग मी चंद्रपूर जाईल तर प्रत्येक भाषेचा अभ्यास केला, कोकणात, कोल्हापूर, गोवा. आणि त्यानिमित्ताने तिथलं साहित्य मला वाचावं लागलं, तिथल्या भाषेंचा अभ्यास करावा लागला. तर यासाठी मी गीतकाराचे खूप आभार मानतो ज्याने माझ्यावर ही जबाबदारी टाकली. गीतलेखनासंदर्भातच मला असं विचारायचं की आता तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे की असं कधी झालं आहे का की संगीतकारानं किंवा दिग्दर्शकानं तुम्हाला शब्द बदलायला लावलेत किंवा एखादा भलताच शब्द दिला आणि त्याच्यावर गीत लिहा असं सांगायला सांगितलं किंवा असं आणखी वेगळ्या पद्धतीने झालं आहे का कधी? हाच प्रश्न म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी की जी आपली गाणी असतात, जी आतासुद्धा जे गाणं मगाशी मन उधाण वाऱ्याचे ऐकवलं गेलं, बहुतेक आजकालची गाणी ही आधी चाल बांधली जाते संगीतकाराकडून आणि मग शब्द लिहिले जातात. आपल्याला अनेकांना कळत नाही आणि गुरु ठाकूरांच्या कवितेमध्ये तर एवढं तेज असतं की आपल्याला कळत नाही की आधी ही चाल संगीतकाराने रचलेली असते आणि त्याच्यावरती शब्द बसवलेले असतात. जे अप्सरा आली हे प्रसिद्ध गाणं, ते चालीवरती म्हणजे आधी चाल झालेली आहे, नंतर शब्द लिहिलेले आहेत. हे किती कौशल्याचं काम असेल. मगाशी मी तिथे बसलो असताना त्यांना विचारलं की तुमची किती 60% गाणी आधी चाल आणि नंतर शब्द अशी आहेत का? तर ते म्हणाले की 90% गाणी ही आधी चाल बनलेली असते आणि नंतर ते शब्द त्याच्यामध्ये घातलेले असतात. आता हे अप्सरा आलीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की कोमल काया की मोह माया पुनव चांदण न्हाली. ही रत्नप्रभा तनून लिहिलेली जी अप्सरा आहे ती कुठे भेटली? हा माझा मुख्य प्रश्न नाही आहे. म्हणजे आधी चाल आणि मग शब्द, जसं पौर्णिमाने आता विचारलं की ही प्रक्रिया कशी असते, जर आपण उलगडून सांगितलं किती आव्हान असतं त्याच्या? हा, अगदी पहिल्या गाण्याचाच किस्सा मी सांगतो ज्याने मला गीतकार ही ओळख दिली. अगबाई अरेच्या सिनेमाचं संवाद लेखन मी करत होतो आणि केदार शिंदे मला अजय अतुलकडे घेऊन गेला. त्यांचाही पहिला सिनेमा होता, आमचा सगळ्यांचाच पहिला सिनेमा होता. आणि केदार मला म्हणाला की शंकर महादेवन आपल्याला मिळणार आहेत, मराठीत ते गायले तर आपण सगळे नवीन आहोत पण एक एस्टॅब्लिश नाव सिनेमाला असेल. तर त्याने म्हटलं मग मला का सांगतोय कळत नव्हतं, कारण त्याच्या आधी मी काही गीतलेखन वगैरे केलं नव्हतं. मी मार्मिकसाठी व्यंगचित्र काढायचो आणि एक सटायर म्हणून राजकीय विडंबनसारखं एक बाजूला गाणं लिहायचो. त्या गाण्याची गंमत अशी होती की कुठल्या तरी गाजलेल्या गाण्यावर राजकीय विडंबन असं होतं. तर ते मीटर जे असतं गाण्याचं त्या चालीवर लिहितोय माहीत होतं. तो मला घेऊन गेला तिथे आणि अजय अतुलने एक ट्रॅक प्ले केला. मग त्याच्या आधी मला त्याला ट्रॅक म्हणतात वगैरे एक चाल होती आणि ते साधारण ड ड डी डा ड डा डा डी डी ड डा ड डा डी डा डा डी डी डा ड ड डी 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 डा डा डे असं ते अजयने गायलं होतं आणि मागे म्युझिक वाजवतं. तर हे का ऐकवतं? तर तो म्हणाला हा ट्रॅक आहे आणि शंकर महादेवन आपल्यासाठी गाणार आहेत. मग बरं म्हटलं, कारण मी डायलॉगच लिहितो त्यामुळे मला वाटलं डायलॉग संबंधी मला काहीतरी विचारेल. तो म्हणाला ह्याच्यासाठी गाणं हवं आहे आपल्याला लिहून. तर आपण बऱ्याच गीतकारांकडे आणि विचारलं पण सगळे म्हणतात की आम्ही आधी लिहितो मग चाल लावा, असं चालीवर लिहायला आम्हाला जमणार नाही. हिंदीत बरेच वर्ष हा पायंडा आहे, म्हणजे मजरूपासून गुलजार साहेबांपर्यंत बऱ्याच जणांनी. तर मी मला का सांगतो तू बघ ना ट्राय करून असं म्हणाला. तर माझं क्वालिफिकेशन एवढं होतं की मी ते विडंबन गाणी लिहित होतो. तर तो म्हणाला की याच्यावर तुला जमेल. म्हटलं अरे मी कधीच लिहिलं नाही, लिहायचं काय? तर तो म्हणाला की लिहायचं म्हणजे आपलं डायलॉग तू लिहितोयस तर थीम काय मनातलं ऐकू येतं त्या नायकाला आणि काय गमती जमतं तर आपल्याला थीम सॉन्ग करायचं याच्यावरती. तर मी म्हटलं नाही रे जमणार मला. तोपर्यंत अजयनं तेव्हा कॅसेट होते प्लेअर, त्याने एक कॅसेट मला करून दिली आणि तो म्हणाला जा घरी जाऊन प्रयत्न कर. 5-6 दिवसात जमलं तर जमलं, नाहीतर शंकर महादेवन वर्ल्ड टूरवर जात होते गाण्याच्या. तर मग आपण गाणंच नाही करू शकणार, तर जमलं तर आपण करून घेऊ. म्हणून मी घरी आलो
ते प्ले केलं तर डाडाडी डा 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 मला काही सुचत नव्हतं काय लिहायचं, मनातलं ऐकू होतं. तेवढ्यात साधारण 7:30 वाजता केदारचा फोन आला आणि तो म्हणाला की आउटडोअर शूट आहे आपलं 2 दिवसांनी. तर वडाच्या पौर्णिमेचा एक सीन आहे, बायका वडाला दोरा बांधतायत आणि याला बायकांच्या मनातलं ऐकू येतं, तर काहीतरी ह्युमरसली मी डायलॉग करत होतो सिनेमा करता, म्हणून मी ते गाणं थांबवलं आणि डायलॉग लिहायला लागलो. तर मी ह्युमर असावा म्हणून एक बाई वडाला दोरा बांधते आणि तिच्या मनातलं वाक्य आहे की राजेशशी लग्न होण्याऐवजी विजयशी झालं असतं तर आज मी अमेरिकेत असते, असं मी एक पंच लिहिला. आणि मला वाटलं अरे हे गंमत आहे की माणूस प्रत्यक्षात एक कृती करत असतो त्याच्या उलट विचार करत असतो. म्हणजे आनंदाच्या क्षणी बऱ्याचदा असं होतं की तुम्ही दुःखाचा प्रसंग आठवता किंवा एखाद्याच्या अंत्ययात्रेला तुम्ही आलेला असतं. म्हणजे माझ्याच बिल्डिंगमध्ये एक जण गेले होते, सगळे खाली, मी उशिरा आलो, सगळी माणसं जमलेली होती आणि खूप जण असं दुःखी चरण उभे होते. एक काका माझ्या खूप जवळ आले आणि माझ्या कानात आता काहीतरी, मला वाटलं की नातेवाईक कोणी यायचं आहे का त्यांचं. तर तेव्हा मॅच सुरू होते, काकाने जवळ येऊन मला विचारलं तेंडुलकर आहे का आऊट झाला. तर हा केवढा कॉन्ट्रास्ट होता. तर ह्या गोष्टीमध्ये मला वाटलं की हा विरोधाभास आहे ना, ही मनाची गंमत आहे. तर मी म्हटलं हा विरोधाभास त्या चालीत मांडता येतो का. तर मी ते प्ले केलं परत आणि डा डा डी डी डा 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 डा. इथे मला सुचलं की का होते बेभान कसे गैवरते कोण, तर मन, मग मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, असं करत करत ते गाणं सुचत गेलं. आणि जे मला पुढच्या अर्ध्या तासात माझं गाणं झालं होतं, मी पाठवलं. मला खूप वेळा विचारलं की गाणं सुचणं म्हणजे नेमकं काय. तर मी एक उदाहरण देतो की नवीन शब्द आम्ही कुठून आणत नाही, ते व्यवहारातलेच असतात, फक्त त्यावेळेस त्यांचं कॉम्बिनेशन्स तुम्हाला सुचायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की सर्वसामान्य उदाहरण द्यायचं तर आपण एखाद्याच्या वाढदिवसाला जात असतो, तुमच्याकडे गिफ्ट असतं, एक गुलाबी कागद असतो आणि तरी तुमचा वेळ कशासाठी जात असतो, तर तो पॅक केल्यावर त्या सेलोटेपचं टोक सापडत नसतं. तर मला वाटतं गाणं सुचणं ही ते सेलोटेपचं टोक सापडण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा ते सुटतं तेव्हा पुढचं सोपं होतं सगळं. आपली बहुतेक गाणी सिच्युएशनवर लिहिलेली आहेत, म्हणजे दिग्दर्शक तुम्हाला प्रसंग सांगतो, दृश्य सांगतो. एक असा प्रयोग आपण असाही केलाय की व्हिज्युअल्स आधी शूट झालेली होती, मला वाटतं रेडू चित्रपटाकरता मी गाणं केलं होतं, शूटिंग आधी झालेलं होतं, चित्रीकरण झालेलं होतं आणि नंतर गाणं लिहिलेलं आहे. ते तो काय एक वेगळा प्रकार होता की रेडू नावाचा सिनेमा त्याने केला होता. त्याला स्पर्धेसाठी करतात, अवॉर्डसाठी फिल्म, आर्ट फिल्मसारखी होती. आणि नंतर त्यांना तो कमर्शियली रिलीज करायचा, म्हणून तेव्हा झालं की गाणी पाहिजेत. तर तो दिग्दर्शक आला आणि मला की मला गाणं पाहिजे. तर म्हटलं की तुम्ही मग गाण्याशिवाय शूट कसं केलं. तर तो म्हणाला आम्ही तुमच्या खेळ मांडल्यावर शूट केलं, पण ते ऑलरेडी दुसऱ्या सिनेमातलं गाणं आहे, तर आम्ही व्हिज्युअल दाखवतो तुम्हाला, तुम्ही गाणं लिहा. आणि मग काय असेल तो विजय गवंडे म्हणून संगीतकार आहे, तो कोकणातलाच आहे. तर तो 2 दिवस मला फोन करायचा, काही सुचलं का. तर नाही, काही सुचलं का नाही. कारण प्रसंग असा होता की दुःखाचा कडेलोट पण नव्हता, कारण त्या माणसाचा रेडिओ हरवणं म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही आहे. आणि त्या काळात पहिल्यांदाच रेडिओ आला होता, त्याचा हरव होतो आणि त्याला वाटतं की रेडिओ परत व्हा. तो चोर त्याला भेटतो, पण चोर म्हणतो मी चोरले ना. तो माणूस म्हणतो मला हा विकलाय 75 रुपयाला. तो मजुरी करणारा कामगार, ज्याची दिवसाची मजुरी 2 रुपये असते, 75 रुपये आणून कुठून, म्हणून त्याचा संघर्ष सुरू होतो. त्यावरती फिल्म आहे. आणि मग त्याची धडपड किंवा त्याचा संघर्ष मांडायचं म्हणून काय असेल तर त्याला एक हुक लाईन लागते गाण्यात, जशी वाजले की 12 देवा. तर त्या विजयने मला फोन केला आणि म्हटलं की गाणं लिहून झालं का. तर मी म्हटलं नाही. मी म्हटलं काय काळजी करू नको, देतंय तुका गाणं, असं मी त्याला, तो कोकणी असल्यामुळे. तर त्याचं उत्तर देवाकच काळजी. तर मी त्याला रिप्लाय केला ही हुकलाईन करू का. तर ह्याची कशी हुकलाईन होणार, आणि असं काय थट्टा करता ही काय हुकलाईन असा काय. आणि मग पुढच्या 15-20 मिनटात ते गाणं झालं देवा काळजी रे, आणि मी त्याला पाठवलं. आणि ते गाणं इतकं लोकप्रिय झालं, आम्हालाही त्याची कल्पना नव्हती. मग त्याने मला सगळे पुरस्कार दिले, राज्य पुरस्कार विजयीला मिळाला, त्या गायकाला मिळाला. आणि कोविडच्या काळामध्ये ते गाणं सगळ्यांना त्यांचं वाटलं. तर मला असं वाटतं की गीतकार त्याचं करत असतो 100%, संगीतकार त्याचे 100% टाकतो, मग गायक त्याचे टाकतो. पण जेव्हा रसिक म्हणून प्रेक्षक 100% ते स्वीकारतात तेव्हा ते गाणं मला वाटतं अजरामर होतं ना. तर त्या गाण्याचं तसं झालं ते की ते 400% त्याला पोचलं. मग अशी बोलण्याच्या ओघात सुटून गेलं, पण परत एकदा मी विचारेन की असं कधी झालं आहे का की संगीतकारानं किंवा दिग्दर्शकानं एखादा शब्द दिलाय आणि त्या शब्दावरती, म्हणजे चालीवर तुम्ही सांगितलं, पण तो शब्दावरती, शब्द वाजले की 12च आहे उदाहरण. म्हणजे वाजले की 12, त्यांनी डारा डीर डारा 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 डा वाजले ना 12, असं त्याने एक हुक शब्द केला होता. बरेचदा काय होतं की डाडा डाडा करतात किंवा तोंडातलं येईल ते शब्द संगीतकार गाऊन देतात की साधारण मीटर कळावं वजन शब्दाचं.
रवी जाधव आणि मी गेलो अजय अतुलकडे ना, तेव्हा त्यांनी चाल ऐकवली आणि रवी म्हणाला की वाजले ना 12 हिट आहे, शब्द चांगला आहे कॅची, तो अजय अतुलने दिला होता. तर ते म्हणाले नाही त्याचा काही अर्थ नाही, आम्ही असाच दिला आहे. पण तो म्हणाला नाही ना आम्हाला पाहिजे. मग तेही अडून बसले, नाही नाही आम्हाला पाहिजे. मी म्हटलं कसा येणार तो शब्द, ते म्हणाले तू गीतकार आहेस, तू ठरव. बरं, अख्खा नटरंग सिनेमा लिहिला पण मीच होता, त्यामुळे मला असं लक्षात आलं की तो असा काळ आहे जिथे कोणाच्या हातात घड्याळच नाही. आता घड्याळ नसताना ती नायिका वाजले की 12 का म्हणेल, की वाजले ना 12 असा शब्द होता. मग मी खूप विचार केला काय काय, तर असं कळलं की गुणा कागलकर ज्या जत्रेला जातो तिथे ते गाणं आहे, तो स्वतः शाहीर म्हणून लिहिलेलं नाही आहे. एक तमाशा बघतात आणि मग त्यांना वाटतं की आपणही तमाशा काढावा, यात पैसे आहेत. तर मी गुणा कागलकर इतका गरीब शेतमजूर आहे की तो पैसे देऊन कुठल्या तमाशाला नाही जाणार, मग कुठे जाईल, फुकट तिथे असेल. मग फुकट तमाशा कुठे असेल तर जत्रेला असेल. मग मी रेफरन्स शोधू लागलो की जत्रेमध्ये घड्याळाचा काही उल्लेख येतो का, तर कुठेच शक्य नव्हतं. मग मी घरी आलो, बाबा होते, बाबांना विचारलं तुमच्या काळामध्ये जत्रा असायच्या का, तेव्हा काय विशेष. तर बाबा म्हणाले आपल्या कोकणात तमाशा हा प्रकारच नाही, आपल्याकडे दशावतारी नाटकं असतात किंवा संगीत नाटकं असतात, पण जत्रेविषयी काहीतरी सांगा ना, कधी असते जत्रा. तर बाबा म्हणाले आपल्याकडे चैत्राच्या पौर्णिमेला असते. तर मी ट्रॅकवर सुरुवातच झालं, चैत्र पुनवेची रात आज आलिया भरात, धड धड काळं जातं माझ्या माईना, कधी कवा कुठं कसा जीव झाला एडा पैसा, ते ट्रॅकवर सुचत गेलं मला. पण वाजले की 12 येईच ना का म्हणेल. मग म्हटलं बाबा, म्हटलं आणखीन जत्रेच्या वेळ काय असं. तर बाबा म्हणाले की काय आणखीन असं. ते म्हणाले की आपल्याकडे पूर्वी ना कोचरा गाडी होती, आमचं गाव म्हापण, ती शेवटची गाडी 6ची असायची आणि जत्रेच्या दिवशी जास्त गाड्या सोडायच्या, मग ती 8ची 9ची 10ची 12ची. आणि माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा घड्याळ नसतानाही लोक घड्याळाचा उल्लेख गाडीसाठी करायचे, की 5ची गाडी गेली, 12ची गाडी गेली, आणि मग 6ची बी गेली, आता 9ची बी गेली, आता 12ची गाडी निघाली, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, असं ते सुटलं. असं कधी झालंय का की एखाद्या शब्दासाठी आपण अडलेलो आहोत किंवा मुखडा झालेला आहे गाण्याचा? नाही, दोन आता मी त्याने दिलेला शब्द असं होता. आणि एखाद्या वेळ असं होतं की गीतकाराला नेहमी फ्लेक्झिबल राहावं लागतं. बऱ्याचदा काय होतं की अमराठी गायक गातात तेव्हा त्यांना ळचा प्रॉब्लेम असतो आणि रेकॉर्डिंगच्या वेळी सांगतात की त्याला नाहीच जमत आहे, दुसरा शब्द दे. पण कधी कधी काय होतं की तुम्हाला वाटतं की हा शब्द इथे योग्य आहे, हा नाही बदलता का. मग जसं खेळ मांडायला गाणं लिहिताना असं आलं की भेगाळल्या भुईपरी जीणं अंगार जीवाला जाळी. गाणं सगळं रेकॉर्ड झाल्यानंतर ज्यावेळेस रेकॉर्डिंग होतं ते अतुल मला म्हणाला की भेगाळल्या हा गेय शब्द नाही आहे, तो कसा तरी वाटतो कानाला, खटकतो, तर एखादा गेय शब्द तू शोध. आणि मी म्हटलं की अरे गुणा कागलकर एक शेतमजूर आहे, तर शेतमजुराच्या दुःखाची परिसीमा म्हणजे भेगाळलेली जमीन दुष्काळ, तर तो त्याच भाषेतच बोलेल. तो म्हणतो नाही पण दुसरा काहीतरी चांगला शब्द काढ असं. आणि मी म्हटलं मी तो बदलणार नाही. गाणं रेकॉर्ड झालं, अजय गायला, आणि माझ्या योगायोगाने बाजूच्या स्टुडिओमध्ये आजी वसंतला नाना पाटेकर आले होते आणि नाना पाटेकर ना बोलवलं त्याने की आम्ही नवीन सिनेमा करतो, असं असं तुम्ही ऐका, गाणं रेकॉर्ड झालं वगैरे. नानांनी गाणं ऐकलं, सगळं छान, शेतकऱ्याचं दुःख किती अचूक आलं आहे वगैरे सगळं. कोणी लिहिलं तेव्हा आमची ओळख नव्हती जास्त, पण ह्याने लिहिलं अरे बाळा काय तू टच होतं, इथे भिडतं. आणि त्याच्यानंतर ते एक वाक्य बोलले, त्यांनी गंमत, ते म्हणाले त्यातला जो भेगाळाला शब्द आहे ना तो इथेच भिडतो बरं का. त्यामुळे मला असं झालं, मी अजय अतुलकडे बघितलं, रवीकडे बघितलं, रवी त्या तिघांची रिॲक्शन नाही, आम्ही तेच म्हणत होतो त्याला आणि तो शब्द राहून गेला. तर असंही कधी कधी बाबा बोरकरांचं एक उदाहरण आहे की बाबा बोरकरांची जी कविता आहे त्याच्यामध्ये जीवन त्यांना कळले हो, पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, तर त्यांनी पिक्या फळापरी असं ते मूळ कवितेमध्ये लिहिलेलं होतं. आणि मी बाबा बोरकरांच्या पत्रांचं संपादन केलं एका पुस्तकामध्ये. तर काका कालेलकरांची काही पत्र आहेत, तर काका कालेलकरांचं त्यांना पत्र आहे की तुम्ही जे पिक्या म्हटलंय ना तिथे पक्व जर वापरला तर तो अधिक चांगला दिसेल. असं कधी तुम्हाला तुमच्या क्षेत्रामधल्या दिग्दर्शकाकडून की याऐवजी एखादा दुसरा शब्द किंवा तुम्हाला एखादा शब्दांचं हे शब्दांची खेळणं जे आहे हे याच्या संदर्भात थोडं जर आपल्या नव्या कवी काय होतं, बऱ्याचदा तुम्ही आधी मला चालीवर लिहिण्यासाठी यासाठी आवडतं, बऱ्याचदा तुम्ही लिहिलेली कविता संगीतकाराला जर त्या काव्याचा सेन्स नसेल तर तो चालीत ते कोंबतो तुमचे शब्द आणि मग त्यासाठी काही शब्द वजा करतो. आणि दुर्दैवाने आता असं झालं की बरेचसे संगीतकार हे इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत, त्यांना त्या शब्दाचा अर्थ कळत नसतो. ते म्युझिक शिकून आलेले असतात, त्यांना बाकी प्रोग्रॅमिंग येत असतं,
पण भाषेची ती डेप्थ कळत नसते, त्यामुळे त्याच्या बदली ते त्यांना मनाला येईल तो शब्द टाकतात आणि मग तिथे आपल्याला वाद घालत बसावं लागतं. कधी कधी वाटतं आता झालंय तर जाऊ देत वगैरे, तर तिथे तो त्रास होतो आणि मग ते बदलणं तुम्हाला त्रासदायक. त्यापेक्षा मी म्हणतो की ठीक आहे, माझं गाणं बाजूला लावून देत, तुम्ही चाल द्या, मी फ्रेश लिहितो. आणि त्यामुळे मग ते गाणं मरू नये म्हणून एक नवीन त्याच्यापेक्षा लिहिणं, ती कविता तुमची तशीच राहू दे, यासाठी मी ती तडजोड स्वीकारत नाही बरेचदा. आपला जर प्रवास बघितला तर तो थक्क करणारा असा प्रवास आहे. आणि आपल्यातील हा जो गीतकार आहे, म्हणजे कवी आणि गीतकार, म्हणजे प्रतिभाही असतेच, परंतु त्याच्या जोडीनेही आपल्याला साधना लागते. मग हा जो व्यासंग आहे आणि साधना आहे या सगळ्या प्रवासाची, त्याच्या संदर्भात तुम्ही सांगा जरा. मला वाटतं ते तुमच्या जगण्यात रोज थोडं थोडं, म्हणजे प्रत्येक कवी मान्य करेल की तुमच्या जगण्यातून तुम्हाला मिळत असतं. म्हणजे लहानपण तुमचं कुठे गेलं आहे, तुमचं आजूबाजूचं. मला वाटतं की कवी किंवा कुठलाही कलावंत हा थोडा जास्त ऐकत असतो, म्हणजे ग्रहण करणे हे जे जास्त असतं ना. म्हणजे माझ्या लहानपणी पूर्ण अबोल होतं, मी बोलायचो फार कमी, पण मी ऐकायचो खूप. आणि मला वाटतं तुम्ही गुड लिस्नर असणं, ते इनपुट मिळत राहतं तुम्हाला. तर माझ्या बालपणात मी कोकणात यायचो, ते आजोबा गाथा वाचायचे, ते मोठ्याने वाचायचे. मग आईचे वडील होते, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी वाचली जायची. तर मला वाटतं की शब्दांचा रियाज जो आहे ना, तो तिथून मला आजही मुलं विचारतात की मला अमुक अमुक वाचा, मी गालिब वाचू का, हे वाचू का. मी म्हणतो अरे संत साहित्य वाचा आधी, कारण शब्द तुम्हाला ज्या भाषेत लिहायचं. इवन मी डिरेक्ट करतो तेव्हा नट मंडळी असतात, तर त्यांना म्हणतो की तुम्हाला शब्द, तुम्ही उच्चार तुम्हाला करायचं, आपलं साहित्य तुम्ही का वाचत नाही. तुम्ही अभ्यास दुसऱ्या भाषेत करता, तर ज्या भाषेत तुम्हाला अभिनय करायचा आहे ती भाषा आधी शिका, आत्मसात करा. आणि आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य आहे, तर तिथून ते मिळत जातं हळूहळू. आणि मला वाटतं की मी अगदी लावण्या लिहिल्या असतील तर त्याच्यामधले जे शब्द आलेत ते गाथेतले आहेत, ते दासबोधातले आहेत. म्हणजे मराठी म्हणजे सरली काय शब्दांची खतपट आला ग्रंथांचा शेवट, हे रामदासांनी मला वाटतं 8व्या अध्यायात लिहिलं आहे. पुढचे 12 अध्याय फक्त त्यांनी त्याचं निरूपणच आहे, पण इतके प्रचंड शब्द त्यात मिळतात तुम्हाला. आणि ते आध्यात्मिक ग्रंथ किंवा धार्मिक ग्रंथ म्हणून वाचूच नका, कवी म्हणून, रियाज म्हणून वाचा. तेव्हा तुमचा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. आणि मला वाटतं की सगळं, म्हणजे आत्ता मी जर हे लिहिलं आहे, आता बाई ग कसं करमत नाही ग, घाव ओरी पडला कृष्ण सखा दिसला, अवचित वेणू घेऊ ना. आता ही लावणी आहे, पण याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ती विरहिणी आहे. आणि विरह रस आणि ह्याच्यातला जो आहे तो रस सारखाच आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या शब्दात ते मांडता आणि चालीवर मांडता याच्यावरती आहे. खूप जण मला म्हणणं की तुमच्या लावणीमध्ये अश्लील शब्द नसं, गरजच नाही आहेत. तुम्ही एक रसमे माडगुळकरांनी लिहिलेल्या आहेत लावण्या बऱ्याच, की ज्याच्यामुळे तुम्हाला अश्लीलपणा, लावणी हा ठेका आहे, संगीताचा प्रकार आहे, ते त्या ढोलकीवर वाचतं म्हणून. पण गरज नाही की तुम्ही शब्द त्याच प्रकार, शृंगार रस चांगल्या याच्यातही मांडता येतो. जसं भटांनी मलमली तारुण्य माझं लिहिलं आहे, त्याच्यामध्ये कुठे पण तो एक शृंगार आहे, पण ते चांगल्या शब्दात मांडणं, अर्थात गीतकाराची ती जबाबदारी असते आणि ती तुम्हाला पेलता आली पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे तुमचं शब्दांचं तेवढा रियाज हवा आणि तो सातत्याने करत राहायला. म्हणून पुन्हा म्हणतो की मातीमध्ये पाहिजे तुमचा कनेक्ट, म्हणजे ऐकत राहणं, ऐकण्याचं सातत्य, ऐकत राहणं, हो हेच आहे. पण त्याच्या जोडीला वाचनाचा वासंगही तेवढाच महत्वाचा आहे. मग त्या वाचनाच्या संदर्भात काय वाचावं, काय वाचता. आणि मी खूप वाचलं आणि मला असं वाटतं की तुम्ही एकाच कोणाचं तरी वाचत राहिलात ना, तर तुम्ही त्याला फॉलो करता आणि मग हळूहळू तुमच्या लेखनावर त्याचा प्रभाव पडत जातो आणि मग हळूहळू त्याच्यासारखं. तर मला वाटतं की सगळं वाचा. म्हणजे माझ्या लहानपणी काय होतं की कोकणात यायचं तेव्हा तिथे पुस्तकच नसायचं, मग तिथे पांडव प्रताप, हरिविजय असं असायचं. मीही ते वाचायचो. मी म्हणतो की वाचनाची आवड लावण्यापेक्षा वाचनाचं व्यसन लागू द्या, कारण आवड होती पण सवड नव्हती असं म्हणतात, पण व्यसनासाठी माणसं वेळ काढतात. तर त्यामुळे जर तुम्हाला व्यसन असेल तर तुम्ही बघा, कुठे आम्ही नाटकाच्या दौऱ्याला गेलो तर एखादा तो सिगरेट ओढणारा असेल ना, तर कुठेही बस थांबली त्याला तर बरोबर सिगरेटचं दुकान किंवा पान खाणाऱ्याला मिळतं. तसं तुम्ही जर वाचणारे असाल तर तुम्ही त्या गावात गेल्यावर वाचनाला तुम्ही शोधून काढता. तर ते व्यसन असणं गरजेचं आहे. आणि मग मला वाटतं लहानपणापासून मी सगळंच वाचलं, कारण मला अमुक एक वाचायचं म्हणण्यापेक्षा वाचणं ही प्रोसेस आवडायची. जसं मला गाणं लिहिणं ही प्रोसेस आवडते, किंवा माझ्या चित्रकार होता तर मला चित्र काढणं ही प्रोसेस आवडते. ती प्रोसेस जी आहे, काही गृहिणी असतात बघा, त्यांना स्वयंपाक करायला आवडतो, मग ते आता तुम्ही जेवा असं म्हणतात, त्यांना ते खाण्यापेक्षा ती प्रोसेस
आणि जेव्हा तुम्हाला ती प्रोसेस आवडू लागते ना तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर प्रयोग करता, मग सगळ्यांचं वाचता. मी कुठेतरी ऐकलं एकाचंच तुम्ही वाचता, तुम्ही त्याचा एको होता. मग काही वेळा तुम्ही अमक्यासारखं लिहिता, त्यामुळे तुम्ही प्रत्येकातलं वाचा, कोणाचं काय चांगलं आहे, कोणाचं काय. जशी रूपकं आहेत, ती रूपकं मला माझ्या गाण्यामधली रूपकं जी आहेत ती मला संत साहित्यातनं परत मिळाली. म्हणजे आणि रूपकातनं मांडणं गाणं का गरजेचं असतं, कारण मला आनंद झाला आहे, हा आनंद प्रत्येकाचा वेगळा असतो. म्हणजे कोणाला वाटतं की तर आनंदाची परिसीमा प्रत्येकाची वेगळी असते, दुःखाची असते, आणि मग त्याच्यासाठी रूपक वापरलं की ते समोरच्याला त्याचं वाटतं. तर त्यामुळे संत साहित्यात कन्या सासुराची जाय मागे परतून पाहे असं म्हटलं आहे. तर त्याने म्हणजे की मला विरह झाला आहे, ईश्वरासाठी मी कासावीस झालो आहे असं जर तुकारामाने त्या काळात म्हटलं असतं तर तेव्हाच्या भोळ्या बाबड्या लोकांना कळलंच नसतं, कारण त्यांचा कनेक्टच नसतो तो. तर त्यांनी कन्या सासुराची जाय मागे परतून तैसे झाले जेव्हा म्हटलं ना, जेव्हा तेव्हा सगळ्या बाया बापड्यांना कळलं, कारण प्रत्येकाची मुलगी सासरी जाते आणि वेदना होते. अच्छा, तर तो मेटॅफर जो वापरला आहे, रूपक वापरलं आहे, तर तुम्ही जेव्हा रूपक वापरता तेव्हा तुमचा विचार जास्त समर्पकपणे पोचतो. त्यामुळे ही रूपकं तुम्हाला वेगवेगळ्या भाषेतून मिळत जातात आणि जशा भाषा बदलतात. म्हणजे मुंबईचा जेव्हा मी गाणं लिहिताना हा विचार करतो की मुंबईचा एखादा असेल, त्याची आनंदाची परिसीमा कोणती, तर तो ट्रेनने जाणार असेल, लोकलने, तर विरार गाडीमध्ये मला 3री सीट मिळाली किंवा विंडो सीट मिळाली, हा त्याचा आनंद आहे. पण तो नागपूरच्या माणसाला कळणार नाही, तर त्याची आनंदाची हे व्याख्या वेगळी असेल. तर मला हा प्रयोग सिनेमा करता हे चॅलेंज असतं की माझं रूपक असं पाहिजे की ती महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांना त्याचं वाटायला हवं आणि पुन्हा ते चालीत बसायला हवं. तर ती दुहेरी कसरत होते. तर त्यामुळे मी नेहमी म्हणतो की जेव्हा मला तुम्ही आधी लिहा आम्ही चाल लावतो असं म्हणतो, तेव्हा ते मला रंगपेटी देतात आणि सांगतात काढ इंद्रधनुष्य. पण जेव्हा मी गीतकार म्हणून काम करतो तेव्हा मला 3च रंग देतात आणि सांगतात आता काढून दाखव इंद्रधनुष्य. तर हे जे चॅलेंज असतं, तर ते गीतकार म्हणून खूप मोठं असतं. आपण एकदा म्हणाला होता की रेडिओ त्याच्यातून ऐकून सुद्धा तुम्ही खूप आनंद घेतलेला आहे, आणि त्याच्यात तुमचं एक वाक्य आहे की रेडिओनं माझ्या कानांना पापण्या दिल्या. लहानपणी माझं बालपण मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो यासाठी की माझ्या लहानपणी टी व्हीचा तेवढा पगडा नव्हता, एकच दूरदर्शन लागायचं आणि बातम्या असायच्या, छायागीत असायचं. माझ्या काळात गाणी श्रवणीय होती आणि मला वाटतं कुठलीही गोष्ट जेव्हा श्रवणीय असते तेव्हा तुमचं शब्दांकडे लक्ष जातं, तुम्ही चित्र बघत नाहीत. आता काय ती प्रेक्षणीय झाली आहेत गाणी. म्हणजे लोक आधी चित्र बघतात, मग चित्र बघून पोट भरलं की नंतर शब्दांकडे वळतात. तर तेव्हा आम्ही शब्द ऐकायचो आणि माझ्या कानावरून चांगला शब्दसंस्कार करण्यात रेडिओचा खूप मोठा हात आहे. आणि दुसरी गोष्ट चांगली अशी की मला तेव्हा आम्हाला गीतकार आहेत अमुक, तर मला हे जे कवी नंतर भेटत गेले, शांताबाई शेळके असतील, सर्व मंडळी, खेबुडकर, आपले माडगुळकर, ही सगळी आरती प्रभू, हे सगळे आधी माझ्या कानावरून गेले होते, कारण रेडिओवर त्यांची गाणी ऐकलेली होती आणि मग ते कवितेतनं भेटत गेले. तर मला वाटतं की तो शब्दसंस्कार तेव्हा कानावर झाला. त्यामुळे मी असं म्हणतो की रेडिओनं माझ्या कानाला पापण्या दिल्या यासाठी की काय चांगलं ऐकावं आणि काय. डोळ्यांना पापण्या असतात, कानाला नसतात. तुम्हाला नको असले ऐकू येतं, पण कानावर एक संस्कार झाला की काय नाही ऐकायचं आणि काय चांगलं आहे. तर मला वाटतं काय ऐकू नये हे कळणं आधी महत्त्वाचं असतं आणि काय घ्यावं, तर तो जो संस्कार आहे. आणि तेव्हा स्वच्छ, इव्हन आता मी माझ्या दुर्दैवाने मध्ये एका कार्यक्रमाला बोलवलं आणि ते कुठल्या तरी FM-चाच कार्यक्रम होता, मी ते विसरलो आणि मी तिथेच म्हणालो की माझ्या काळात रेडिओवरती जे अँकर असतात ते फक्त गीतकार, संगीतकार आणि गाण्याबद्दल. आताचे अँकर अवांतर जास्त बोलतात आणि गाणं कमी ऐकवतात. आणि बोलण्याच्या ह्याच्यात बोललो आणि नंतर ते निवेदिका सर यापुढे आम्ही लक्षात ठेवू, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा FM-चाच कार्यक्रम होता. तर असं होतं, पण ते मी सत्य बोललो. तर मला वाटतं की ते पोचवणं जे आहे ना ते कमी. आणि मला असं वाटतं की ऐकून गोष्ट जास्त पोचते. म्हणजे तुम्ही एखाद्या मुलाला सांगाल की वाच रे, तर तो नाही. ज्या प्रांतातलं, म्हणजे काही जण आहेत की जे नागपूर विदर्भातनं आले आहेत, जे 20 वर्ष जर कोकणात राहत असतील तर त्यांच्या मराठीवर कोकणीचा संस्कार होतो, कारण ते वाचत काही असेल, ते ऐकत कुठली भाषा आहेत त्याच्यावरून. तर मुलांवर संस्कार व्हायचे असतील तर मला वाटतं त्यांनी ऐकायला हवं. मग घरात खूप जण म्हणतात की माझ्या मुलावर मराठी संस्कार करायचे आहेत, तर काय वाचायला सांगू. तर मी म्हणतो की तुम्ही घरात मराठी स्वच्छ बोला आधी, मग तो आपोआप, किंवा तुम्ही वाचा. कारण लहान मुलं अनुकरणप्रिय असतात. तुम्ही जर टी व्ही बघत बसलात किंवा मोबाईलवर, तर ते का पुस्तक वाचतील. तर माझ्या घरी माझी आई
सतत लहानपणी मी बघायचो की ती वाचत असायची. म्हणजे पेपर सकाळी आला की बाबा आणि आई सकाळी वाचणार, मग आई तिची कामं झाल्यानंतर 11 वाजता वगैरे सगळं पेपर उघडून पूर्ण पेपर वाचणं. तिने कधीही मला असं सांगितलं नाही की तू वाच, पण मी जेव्हा तिला रिकामी बघायचो तेव्हा ती वाचत असायची. मग तिच्या हातात पुस्तक असायचं, कथासंग्रह, दिवाळी अंक काही. त्यामुळे मला आपोआप त्या विषयाची, ती जर वेगळंच काहीतरी करतं वाच रे तर मला तो अभ्यास वाटला असतं, मी ते टाळलं असतं. तर ते अनुकरण दुसऱ्यांना बघून होत राहतं आणि त्यामुळे तो संस्कार होतो. तर हा संस्कार मला चांगले शब्द कुठून यावेत तर ते मला पुस्तकं आणि रेडिओने आले. मी मध्ये माझ्या एका भाषणामध्ये म्हटलं होतं की मला आज घडवण्यामध्ये माझ्या नाक्यावरच्या रद्दीवाल्याचाही खूप मोठा ऋण आहेत माझ्यावर. तर मी त्याचं नाव यासाठी घेतो की माझ्या शाळेच्या वाट्यावर एक रद्दीचं दुकान होतं आणि मला वाचनाची आवड होती. मी त्या रद्दीच्या दुकानात थांबायचो खूप वेळ आणि ती पुस्तकं वेगवेगळी असायची आणि मी तेव्हा अगदी 6वी 7वीत असेल, पण वाचनाची आवड असल्यामुळे त्या माणसाच्या हळूहळू ते लक्षात येऊ लागलं. आणि मग तो काय करायचा, मी शोधू नये म्हणून तो पुस्तकं काढून ठेवायचा. मग मी म्हणायचो की मला हे पुस्तक अमुक पाहिजे तमुक पाहिजे, तो म्हणायचं घेऊन जा. एकदा आई मला शोधत शोधत त्या दुकानापर्यंत आली आणि ती म्हणाले, हा इथे बसतो, आम्ही शाळेतून सुटलं त्याची वाट बघतोय. त्याच्या लक्षात आलं की ह्याला आई ओरडणार. मग दरवेळेस गेलो की 10-12 पुस्तकं द्यायचं आणि त्याच्याकडनं मला अगदी सखाराम बाइंडर याच्यापर्यंत मोठमोठी नाटकाची पुस्तकं जी रद्दीत आली होती ती त्याने मला दिली. आणि मला वाटतं की नाहीतर त्या काळामध्ये मी ती विकत घेऊन वाचली नसती किंवा एवढे खर्च मी घरी म्हणाले कशाला पुस्तकं. तर आज जो माझ्यावर संस्कार झाला तर त्यांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी वाचनाकडे अधिक रमलो आणि अधिक वाचत गेलो. त्यामुळे त्या रद्दीवाल्याचंही माझ्या आयुष्यात खूप मोठं योगदान आहे असं मी म्हटलं होतं. तर मला वाटतं की तुमच्या एक आहे की तुम्ही जेव्हा प्रवास करत असता त्या प्रवासात लहान लहान माणसं जी तुम्हाला, मोठी माणसं लक्षात राहतात पण छोटे छोटे दुवे असतात ना, कुठेकडे तुम्हाला हात दिले असतात त्यांना विसरता कामा नये. म्हणजे ते परत ज्या मातीत रुजून आलाय मन तिचं म्हणू नको, हा थॉट तोच आहे की त्या प्रत्येक माणसाचे तुम्ही ऋण मान्य करत पुढे गेला तर तुमचा प्रवास आणखी चांगला होतो. एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे, म्हणजे विचारावा की विचारू नये असं थोडं संभ्रमावस्थेत मी आहे. जो कवी हरवले आभाळ ज्यांचे होतयाचा सोबती, सापडेना वाट ज्यांची होतयांचा सारथीसारखी कविता लिहितो. म्हणजे जाणवा या दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना, असे शब्द जो लिहितो त्यालाच जेव्हा नखरे नबाबी आयटम गुलाबी किंवा बायगो बायगो इलायती नायगो सारखं लिहावं लागतं तेव्हा आपल्यातल्या कवीला यातून काय त्रास होतो का? नाही, मगाशी म्हटलं तसं ते पात्र होऊन लिहायचा एक समाधान मिळतं. जसं दिलीप काका म्हणाले होते ना, दिलीप प्रभावळकर एकदा म्हणाले होते की मी विलन करायला मला जास्त आवडतं, कारण आपण जे मुळात नसतो ते करायचं, ते करून पाहता येतं. आणि दुसरं काय माहिती आहे की लिहिताना मी हा विचार करतो की तो जर माणूस अशिक्षित आहे तर मला जे वाटलंय की असं असं प्रेम व्यक्त करावं, तो माणूस ते का म्हणेल. म्हणजे एखादा आता कोळी गीत मी लिहिलं जेव्हा की बालक पालक मधलं का टाईमपासमधलं गाणं होतं ते, हां, ही पोली साजूक तुपातली हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद, असं ते गाणं होतं. अर्थात नीट बघितलं तर कोळीवाड्यात राहणारा तो मुलगा, त्याची भाषा तीच होती आणि त्या चित्रपटाचं सार त्या गाण्यातून यायला हवं होतं. तर ते गाणं तसंच होतं, पण ही कशी ब्राह्मणी घरातली एक मुलगी अत्यंत आणि ती त्या मुलाच्या प्रेमात पडली अशी ती गोष्ट असल्यामुळे त्याचं रूपक म्हणून मी मांडलं की ही पोली साजूक तुपातली. म्हणजे साजूक तुपातली हा खरं तर काय होतं की आमच्या संगीताच्या क्षेत्रामध्ये बऱ्याचदा असं होतं की लावणी गायला एक विशिष्ट गायिकेचा आवाज लागतो. मग आम्ही जेव्हा एखादी गायिका चांगली आहे पण तिच्यात तो ठसका नसतो तर ती लावणी ती गाऊन गेल्यावर आम्ही म्हणतो की लावणी गायली आहे बरी पण फारच साजूक तुपातली झाली, म्हणजे गुळमुळीत वाटते. तर ती अशी थोडीशी ब्राह्मणी याच्यात उच्चार झालेत, गावरान झाले पाहिजे. तर म्हणून तेव्हापासून तो साजूक तुपातली हा जो शब्द आहे तर तिच्यासाठी वापरला मी. आणि म्हावऱ्याचा नाद कारण तो कोळीवाड्यातलं मुलगा आणि त्यातून ते एक रूपक म्हणून मांडलं. आणि सिनेमा करता जेव्हा काय म्हणतात आता प्रमोशनसाठी गाणी लागतात, एक गाणं आहे तेव्हा तुम्ही 4 गाणी लिहित असता, 5वं म्हणजे ते चुकलं नाही कोणाला. म्हणजे गुलजार साहेबांनाही बिडी जलायला लिहावं लागलं, पण मग त्यात असं करावं लागतं की तुम्ही लिहिताना ते असं लिहा की त्याच्यामध्ये कविता. आणि मी एका याला म्हटलं होतं की अरे हे आयटम सॉन्ग दुसऱ्याकडनं लिहून घे, तर तो म्हणला दुसऱ्या कोणीतरी लिहिलं तर फार भीषण लिहिल, तुझ्याकडे मी यासाठी करतोय की ते शब्द चांगले येतील. तर ती एक तारेवरची कसरत होते.
नाही, आपण टाइमपासमधल्या गाण्याचा उल्लेख केलात की ही पोरी साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लाग, म्हणजे संपूर्ण चित्रपटाचं कथानक मला वाटतं त्या एका ओळीमध्ये आलेलं आहे. हो, अशा त्या गाण्याचा अजून एक छान किस्सा आहे. हा त्याच्या संगीतकार जे आहे त्यांनी FM वरती सांगितलेला. म्हणजे तुम्ही एखाद्यावर रागाने एखादं करता, म्हणजे एखाद्या माणसाला तुम्ही मुस्कटात ठेवून देता आणि तो म्हणतो की वा आज माझ्या याने मुस्कटात मारलं, असं जे असतं ना, तसा काहीसा किस्सा याच्या बाबतीत झाला की मी त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या होते, ठाण्याला राहतात संगीतकार चिनार महेश, त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं की रविवारी सकाळी 10 वाजता आपण भेटतोय. त्यांच्या रेकॉर्डिंग रूमला मी गेलो तर दोघेही आले नव्हते, रूमला कुलूप होतं आणि मी सकाळी सकाळी उठून बोरिवलीहून गेलो होतो. तर मी खूप त्रासलो, मी बेल वाजवली, हे केलं, मग त्याला फोन केला, दोघांचेही फोन स्विच ऑफ होते, करायचं काय. आणि ते त्या गाण्याची तयारी होती कारण रवी जाधव म्हणाला आपल्याला त्यात ती शिबानी दांडेकर म्हणून तिनं डान्स केला आहे, ती मराठीत करणार होती म्हणून तिच्या तारखा मिळाल्या होत्या, गाणं करायचं आहे. मी वाट बघितली आणि तिथे मी ते गाणं त्यांच्या पायरीवर बसून, ते चालीवर नव्हतं, मी अख्खं गाणं लिहिलं आणि ते दरवाजाच्या फटीतून आत टाकलं आणि त्याच्या खाली एकच, यातला एकही शब्द बदलला जाणार नाही कारण मी वेळेवर आलो आणि आता निघतोय म्हणून. तर आणि मी टाकलं तर ते त्यांनी त्याला कंपोज केलं आणि नंतर जेव्हा ते गाणं हिट झालं बऱ्यापैकी, सगळीकडे वाजू लागलं, तेव्हा एक अनुभव त्याने, ह्या गाण्याची खरी गंमत अशी आहे की गुरुनेही आमच्या जिन्यात बसून दिलं होतं, असं करून त्यांनी कौतुक म्हणून ते सांगितलं. तर ते म्हणजे माझा प्रश्न असा होता की एखाद्या संपूर्ण चित्रपटाचं सार 2 ओळीमध्ये, त्यांचं दोघी नावाचा आपण चित्रपट बघितला असेल, अतिशय सुंदर चित्रपट आहे, मुक्ता बर्वे आणि प्रिया बापटचा. तर त्याच्यामध्ये जे गाणं आहे, कोणते नाते म्हणू हे गुंतणे न टाळणे, का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे, ही मुक्ता बर्वे ही त्या प्रिया बापटच्या वडिलांची दुसरी पत्नी म्हणून आलेली असते. म्हणजे संपूर्ण ते सार ते चित्रपटाचं त्या ओळीमध्ये येतं. बरोबर. हे कसं साधतं? तिथे कवीला स्वातंत्र्य दिलं होतं कारण त्यांनी सांगितलं आधी शब्द लिहा, कारण गौरी देशपांडेंच्या कथेवर ते तो सिनेमा होता की ती मुलगी आहे आणि तिचे वडील लग्न करतात दुसरं, आणि ती जी दुसरी आई आहे तिची, ती तिच्यापेक्षा हार्डली 5-7 वर्षांनी मोठी आहे आणि त्यांच्यामध्ये एक वेगळं ना, तिला कळतं की हिने का लग्न केलं, आणि ती गावरान अशी मुलगी असते जी आई म्हणून. मग असं कळतं तिला एक असा असाध्य आजार झाला आहे, जुन्या काळातली गोष्ट आहे, ज्याची ट्रीटमेंट तिचे वडील करू शकणार. ते हे मित्र असतात म्हणून सांगतात की हिच्यावर तू करशील का. ते म्हणतो की मी कुठल्या तरी मुलीला घरी आणून ठेवलं तर लोक काय म्हणतील, त्यापेक्षा म्हणून मग मी तिच्याशी लग्न करतात आणि तिला आणतात, पण तिला बायकोसारखं नाही, मुलीसारखं ट्रीट करत असतात. आणि वडील अचानक जातात आणि हिला ती सावत्राई फार मान्य नसते की कोण ही आले, आणि त्यांच्यामध्ये एक पॅरलल नातं, कारण वडिलांनी तिच्या नावावरही घर केलं असं हिच्याही, आणि दोघातलं एक वेगळं नातं. हिला ती आवडू पण लागते की इतकी सोशिक कशी आहे, आणि ती तिच्यावर संस्कार होते की तू बोलायला हवंस, आणि दोघांमधलं एक नातं डेव्हलप होतं. पण हिलाही कुठे वाटत असतं की नाही आपण तिच्या फार जवळ जाता नाही कारण ती सावत्र आहे असं करून, आणि एक वेगळ्या नात्यावरचा तो सिनेमा घडत जातो हळूहळू. आणि मग ती शेवटी मरते त्या आजाराने, तेव्हा तिला वाटतं की अरे आपण तिच्या खूप जवळ होतो, कारण ती गेल्यावर तिला कळतं की आपल्याला प्रचंड दुःख झालं. त्या दोघांमधला एक वेगळा बंध आहे तो त्या कवितेत मांडायचा होता. म्हणून ते कोणते नाते गुंतणीनं टाळणे, का तरी हे माझे तुझे सोबतीने चालणे, असा तो थॉट होता. म्हणजे आपली गीतरचना ऐकताना प्रत्येक शब्द हा काळजात रुतून बसतो. म्हणजे सुंदर शब्द आपल्याला सतत सुचत राहतात आणि त्याच्या संदर्भात आपण बोललात. आणि मला असं आपल्याला विचारायचं आहे की माझ्या तरी बालपणापासून मी ऐकत आले की लावणी म्हटल्यानंतर शृंगारिकता, लावणी म्हटल्यानंतर कामुकता किंवा बऱ्याच वेळा अश्लीलता असं काहीसं समीकरण झालेलं आहे. परंतु आपलं लावणी आपण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याच्यामध्ये एक शालीनत्वाची जोड आहे त्याला, किंवा सुसंस्कारित असा भाव त्याच्यामधून व्यक्त होतो. की हे जे काही वेगळं शब्दांचं वैभव आहे जे तुम्ही लावणीतून व्यक्त केलं, हे कसं काय साध्य झालं तुम्हाला? ते मगाशी सांगितलं तसंच. तुम्ही लावणी म्हणजे काय, शेवटी शृंगार रस असतो तो तुम्ही मांडता कशात. आणि बरेचदा काय होतं की लावणी काळानुसार बदलत गेली. म्हणजे मी जेव्हा नटरंगसाठी लावण्या लिहिणार असं कळलं त्या काळामध्ये, तेव्हा लोकांनी मला तेच म्हटलं होतं की अरे लावणी बिवणी कुठे आता लिहितं, ते आउटडेटेड झालं सगळं. आणि तेव्हा मी शिवाजीराजे भोसले ह्या सिनेमाची गाणी करत होतो. ते एकीकडे मी पोवाडा करत होतो, ते हे राजे गाणं लिहित होतो, आणि दुसरीकडे लावण्यात असं. तर ते मातीतलं, दोन्ही मातीतलंच होतं, पोवाडा लावणी. तर मला असं वाटतं की तुम्ही तो ठेका असतो, ती चाल असते. आताही चंद्रा केलं
शेवटी काय आहे की ती बाई एका याच्याबद्दल म्हणत असते, समोर जे असतात त्यांच्या, तर त्यांची भाषा काय असेल आणि त्यांची रूपकं काय असतील याच्यावरती लिहिते. तुमच्यावर तारेवरची कसरत असते की तुम्ही कोण ऐकावं. आणि जेव्हा नटरंग केला तेव्हा हा म्हणायला लागले की ते अश्लील आहे, शृंगारिक आहे, लावणी कोण. तर तेव्हा रवी जाधव, अजय अतुल आणि मी आम्ही बसलो होतो. आम्ही तेव्हा हाच विचार केला की आज जर आपण लावणी करू, ती लावणी इतकी छान तू लिही की कुठल्याही घरामध्ये लावणी जशी वर्ज्य असते. कोण लावणी म्हणायला लागली मुलगी एखादी तर टाळतात, शी काहीतरी म्हणू नकोस, चांगलं काहीतरी म्हण. तर आपण ही जबाबदारी घेऊ की एखादी आई तिच्या शाळेच्या गॅदरिंगसाठी मुलीकडनं ती लावणी बसवून घेईल. आणि ते नटरंग सिनेमा करताना ती रिस्क घेतली होती मी. आणि मला वाटतं की ती मी पार पडली हे मला केव्हा कळलं की नटरंग आल्यानंतर जेव्हा मला शाळेमध्ये गेस्ट म्हणून किंवा कॉलेजमध्ये तर असे छोटी छोटी मुलं वाजले की बारावर नाचत होती, अप्सरावर नाचत होती आणि त्यातला एकही शब्द अश्लील नव्हता. तर ते मला वाटतं की ती तारेवरची कसरत अर्थात गीतकारावर असतं. आणि मला वाटतं की तुम्ही जे काम करता तेव्हा एक नाही म्हणायचा अधिकार तुम्हाला असतो, तो प्रत्येक गीतकाराने राखून ठेवायला हवा. कोणी गीतकार असो, पटकथा, संवाद. आणि मला वाटतं त्याची मुळं ही आपल्या व्यक्तिमत्वातही असावी लागतात. व्यक्तिमत्वात आणि संस्कारात. कारण काय तर थोडीशी मला नटरंगनंतर म्हणजे मी नाकारलेल्या सिनेमांची संख्या मी केलेल्या सिनेमापेक्षा जास्त आहे. कारण मी कायम हे टाळलं आहे की अश्लील शब्द असलेली गाणी किंवा शिव्या असलेली गाणी हे मी लिहिणार नाही. मग मला कितीही पैसे मिळाले तरी मी नाही करत, हे कोणाकडून तरी. म्हणून बऱ्याच सिनेमामध्ये थँक्यू, कारण हा संस्काराचा भाग आहे. हां, म्हणजे बऱ्याच सिनेमामध्ये ते सांगतात की नाही तुमचं एकच नाव गीतकार म्हणून जाईल, दुसऱ्याला कशाला शेअर करता. मी म्हटलं शेअर करायला हरकत नाही. माझं जर ते एका गाण्यासाठी मी आयुष्यभर केलेलं काम पुसलं जाणार असेल. हिंदीवर एक खूप चांगले गीतकार होते पण त्याने आयुष्यात एकदा चोली के पिछे लिहिलं आणि त्यांचं नाव लोक त्यांना त्याच्यामुळेच ओळखू लागले. तर असं होतं की एक तुम्ही चूक करता आणि नेहमी तुम्ही चांगलं केलं किती 10 पुसलं जातं. एक वाईट तेवढंच लोक उल्लेख करतात. म्हणजे 3500 गाणी विसरतात लोक, ते एक वाईट त्याच्यावरून त्यांची ओळख ठरते. तर ते तारतम्य पाळणं तुमची जबाबदारी असते, तर तेवढं तुम्ही पाळायला हवं. तर मला वाटतं की तुम्ही कुठेतरी नाही म्हणायला हवं. कारण नाहीतर पुढे मी कसा दिसायचो, मी काय करायचो किंवा माझ्याकडे कोणती गाडी होती हे लोकांचं लक्षात. तुमच्या नंतर काय राहतं तर कामच राहतं. आणि दुर्दैवाने एखाद्या माणसाने दाबलं आणि यूट्यूबला तेच गाणं लागलं तर मग ह्या माणसाला का डोक्यावर घेतलं असेल लोकांनी, कारण त्याला ते एकच गाणं सापडलं. तर ती ओळख कुठेच होऊ नये यासाठी कायम मला वाटतं उत्स्फूर्त टाळ्या व्हायला हरकत नाही. लावणी संदर्भात सांगताना पोवाड्याचा आपण उल्लेख केला. म्हणजे गुरु ठाकूरांची सगळीच गाणी जी आहेत त्याच्यामध्ये प्रचंड वैविध्य आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रेमावरती अनेक तरल अशी हळवी अशी गाणी आहेत या सगळ्या तरुणाईच्या ओठावरती आहेत. रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा आहे, किंवा देवदेवतावरती गाणी आहेत. मल्हारवारीसारखं गाणं आहे. लयभारीतलं माऊली माऊली ते तर अप्रतिम गाणं आहे. त्याची शेवट जो आहे म्हणजे अक्षरशः विठ्ठल तुमच्यासमोर तो उभा राहतो त्याच्यामध्ये. म्हणजे तुला साध आली तुझ्या लेकराची अलंकापुरी आज भारावली, वसावारीचा घेतला पावलानी अमा वाळवंटी तुझी सावली. आणि मग जो मुखदर्शन घ्यावे आता हे सगळे ही गाणी हे वैविध्य आहे ना. तर त्याविषयी तुम्ही जर आम्हाला सांगितलं. माऊलीबद्दलचा एक किस्सा शेअर करायला मला आवडेल. त्याचंही तसंच होतं की ती चाल दिली होती आधी आणि अट त्याच्यासाठी होती की फक्त हुक लाईनला माऊली 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 हा शब्द आला पाहिजे. बरं, शब्द आला का पाहिजे तर त्याची आई मूल होत नाही म्हणून त्या वारीला गेली आहे आणि तिच्या कानावरून तो शब्द इतक्या वेळा गेला पाहिजे की त्या होणाऱ्या मुलाचं नाव ती माऊली ठेवते. तर आता माऊली 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 असा शब्द, बरं मी आधी वारीबद्दल खूप ऐकल्यामुळे माऊली म्हटल्यावर ज्ञानेश्वर माऊली हे इतकं पक्क लोकांच्या डोक्यात आहे. तर मी त्यांना म्हटलं की अरे तुम्ही दाखवतात पंढरपूर आणि दाखवणार हे, आणि माऊलीची हे म्हणजे ती तिकडनं जी येते पालखी तर ती ज्ञानेश्वर माऊलींची येतं. तर हे लोकांना मॅच कसं होणार. आणि मग खूप वेळ आम्ही त्याच्यावर ते सेलोटेपचं टेप तिथे सापडत नव्हतं तिकडे. सगळं लिहिलं आणि मग ते मला ती हुक लाईन सुचली की जरी बाप साऱ्या जगाचा तरी तू आम्हा लेकरांची विठू माऊली, आणि तिथून ते माऊली सापडलं. मला वाटतं हे गाणं ना त्याचं एक थोडाशी झलक आपण ऐकूया, त्यांनाही थोडी विश्रांती मिळेल. सतत बोलत आहेत विठ्ठलला मी विनंती करतो की माऊली माऊली हे जे गाणं आहे तो क्लायमॅक्स जो आहे शेवटचा ते जर आपल्याला थोडं ऐकता आलं. आपल्यासाठी पाणी आहे ते.
आपण एक झलक फक्त ऐकणार आहोत, कारण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. पुढची सत्र आपल्याला उशीर करायचं नाही आहे. प्रश्न प्रचंड आहेत, अजूनही मुलांकडून प्रश्न येत आहेत. मूळ जो माझा प्रश्न होता की तुमच्या गाण्यामध्ये प्रचंड वैविध्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लग्नगीतंसुद्धा आहेत की ग पोरी नवरी आली सारखं तुम्ही लिहिलं आहे, किंवा स्त्रीची वर्णन करणारी अनेक आहेत की परी म्हणू की सुंदरा असेल, तिथपासून ते अप्सरा आलीपर्यंत, किंवा लावण्या तर आहेतच म्हणजे चंद्रमुखीपर्यंत. नृत्य गीतं आहेत, गुलाबाची कळी कशी हल्दी न माखली, म्हणजे अनेक गीतं प्रचंड लोकप्रिय झालेली आहेत. तर हे वैविध्य कसं तुम्ही, म्हणजे हे एक एक बाज जो आहे ना, हा वेगळा बाज हा कसा साध्य करता, त्याच्यासाठी काय अभ्यास करता? याचं मूळ फार कमी लोकांना माहिती आहे की माझ्या आयुष्याची करिअरची सुरुवात मी व्यंगचित्रकार म्हणून केली. मी लहानपणापासून कॅरिकेचर्स करायचो आणि ऑब्झर्वेशन त्याला खूप लागतं एखाद्याचं अर्कचित्र करायला. तर मला वाटतं की तेव्हाचं जे ऑब्झर्वेशन होतं, निरीक्षण होतं, त्याचा मला खूप फायदा झाला. आणि चित्रमयता, मला वाटतं गाण्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या, कविता आणि गाण्यातला फरक, की नादमयता आणि चित्रमयता, म्हणजे व्हिज्युअल्स असणं गाण्यामध्ये. आणि ज्यांची जे एस्टॅब्लिश गीतकार गुलजार साहेब असतील किंवा माडगुळकर असेल, चित्रमयता जेव्हा येते त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे व्हिज्युअल दिसतं. तर ते जेव्हा तुम्ही व्हिज्युअल दाखवता तेव्हा त्यातून ते जास्त तुम्ही पोचता. आणि नादमयता जो असतो, जे आता ह्याच्यात होतं रिदम, कुठलीही गाणी गाजतात का तुम्ही, जुने तुकारामांचे अभंग असतील किंवा ह्या गाणी, त्याच्यात एक नाद असतो, ठेका असतो. ते मग ठेका आणि तो नाद तुम्ही जर पकडत असाल तर तुमच्या कवितेतून पोचतो. आणि हे वैविध्य तुम्हाला साधताना काय होतं की त्या लोकांशी तुमचा कनेक्ट. मी व्यंगचित्रकार म्हणून काम करताना मी साप्ताहिक याच्यात व्यंगचित्र, दर आठवड्याला व्यंगचित्र कुठून द्यायचं, तर मला खूप अभ्यास करावा लागायचा. मग माणसं ऑब्झर्व करा, आताचे प्रॉब्लेम काय, खूप वाचा. त्यातून मला ना सापडत गेली पात्र. मग मी आधी लेखक झालो, मी पटकथा लिहू लागलो, मी एकांकिका लिहिल्या. आणि त्यातनं माणसं, एक माणूस दुसऱ्यापासून वेगळा कसा असेल, तर प्रत्येकाचं काहीतरी वेगळेपण असतं आणि ते त्यातून आणावं की प्रत्येक गाणं दुसऱ्यापेक्षा वेगळं व्हावं. मला सगळ्यात जास्त मी प्रेमगीतं लिहिली आहेत. आणि प्रेमगीत सांगताना संगीतकार एवढंच सांगतो की एक लव सॉन्ग हवं आहे. अशोकजी आमचे, अशोक पत्कींचा मी किस्सा खूप वेळा सांगतो. अशोकजींचा फोन येतो, गुरु एक लव सॉन्ग पाहिजे. काय असतं? काही नाही, एक मुलगा असतो, एक मुलगी असते, बाकी पुढे सगळं तेच. आता ह्या नॅरेशनवर तुम्ही काय लिहिणार लव सॉन्ग? तर मग विचार करावा लागतो की तो मुलगा कुठल्या प्रांतातला असेल, मग तो किती शिकला असेल, मग ती मुलगी काय शिकली असेल. मग त्यातून तुम्हाला शब्द सापडत जातात. त्याचा अनुभव आहे का प्रत्यक्ष? नाही, काय होतं, मला खूप जण विचारतात हा प्रश्न की तुम्ही लव सॉन्ग खूप लिहिले, तर त्यामुळे तुम्ही खूप रोमॅन्टिक, किंवा तुमची कॉलेजमध्ये खूप अफेअर झाली असतील वगैरे. तर मी म्हणतो तसं नाही, कवीला ते होता आलं पाहिजे. म्हणजे दारुड्याचा अभिनय करणारा माणूस दारूच पित असेल 24 तास असं नसतं. तर मला एकदा पत्रकाराने प्रचंड छळलं होतं की नाही, आम्हाला तुम्ही सांगितल्याशिवाय आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, की अप्सरा आली कोण तुमच्या आयुष्यातली, मग कोणाला बघून तुम्ही लिहिलत वाजले की 12 वगैरे. तर मी त्यांना एक किस्सा सांगितला. तो किस्सा असा होता की एक माणूस जत्रेला आला होता एका गावात गाढव घेऊन, कुंभार, आणि रात्री झोपला आणि सकाळी त्याचं गाढव हरवलं. गाढव हरवलं तर अख्ख्या गावात तो जत्रा सगळी पालं पडली होती, रात्री जत्रा संपली होती, त्याला गाढव सापडेना. एका झाडाखाली एक उघडा बंब माणूस हे काय म्हणतात ना, चिली मोडत बसला होता. तो त्याच्याकडे शून्य नजरेने बघत म्हणाला, काय बाबा काय झालंय? तर तो म्हणाला, माझं गाढव चुकलंय. तुझं गाढव चुकलंय? बरं, एक काम कर म्हणा, असं सरळ जा, डाव्या अंगाला 3ऱ्या चौकात तुझं गाढव भेटतंय बघ. तर तो म्हणाला, तुम्ही ज्योतिषी आहात का? तो म्हणाला नाही. मग तुम्ही महाराज आहात का? तो म्हणाला नाही. असं कसं, तुम्ही काहीतरी असणार त्याशिवाय. तो म्हणाला, जा गाढव भेटतं की नाही बघ. तो कुंभार बरोबर गेला, सरळ त्या गल्लीतनं 3ऱ्याच ह्याच्या डाव्या हाताला बरोबर त्याला त्याचं गाढव सापडलं. तो कुंभार धावत आला, त्याने त्या माणसाच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाला की आता मला तुम्ही माझं सगळं पुढचं सांगायचं, माझं आयुष्यात काय होणार, माझं लग्न होईल काय? तर म्हणतो, अरे मी काय ज्योतिषी नाही. तर म्हणतो, असं कसं? तुम्ही जर, मी कुंभार आहे, माझ्याकडचं गाढव इतके वर्ष मला कळलं नाही, आणि तुमचं गाढव नसून तुम्ही मला बरोबर सांगितलं की इथून डाव्या अंगाला 3ऱ्या चौकात, म्हणजे तुम्ही नक्कीच आयदर तुमच्याकडे गाढवं असतील, तुम्ही मुळात कुंभार असाल, किंवा तुम्ही संत आहात. त्याच्यावर तो उघडा माणूस एवढंच म्हणतो की अरे बाबा, मी एवढाच विचार केला तर मी गाढव असतो तर कुठे गेलो असतो, आणि इथून 3ऱ्या चौकात डाव्या हाताला उकिरडा आहे, गाढव तिथंच नाही का भेटणार? तर मला वाटतं गीतकार म्हणून मला तसं व्हावं लागतं.
खूपच सुंदर. आपल्या गाण्यांची वैविध्यता ही तर अगदीच अफाट वाटतं. याला जोडूनच मला असं विचारावं असं वाटतं की ज्या शब्दामधून तुम्ही प्रीतीची उत्कटता अभिव्यक्त केलीत किंवा आध्यात्मिक उंची गाठलीत, तेच शब्द तुमचे वेदनेला सुद्धा कवेत घेताना दिसतात. पण असं कधी झालंय का की एखादं गीत तुम्ही अतिशय सुंदर लिहिलेलं आहे आणि जे मुळात तुम्हाला आवडलेलं असतं आणि चालसुद्धा त्याला अतिशय सुंदर मिळालेली असते, चित्रपटामध्येही ते गेलेलं असतं, सगळ्यांनाच ते आवडलेलं, संगीतकारांना चांगलं संगीतही दिलेलं असतं, पण तरीसुद्धा ज्या चित्रपटामध्ये ते गाणं गेलेलं असतं तो चित्रपट तेवढा चालत नाही आणि गाणं खूप सुंदर असूनही ते जरा बाजूला पडतंय, असं कधी झालंय का? बऱ्याच गाण्यांच्या बाबतीत झालं. म्हणजे भारतीय चित्रपटाकरता मी एक भजन लिहिलं होतं, रूपकुमार राठोडनी गायलं होतं, बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का. ते गाणं आम्हाला वाटलं खूप माऊलीच्या खूप आधी लिहिलं, 2011मधलं गाणं ते पोचलंच नाही कुठे. तसं नवरी आली एक गाणं लिहिलं होतं मी, तर तो सिनेमा आला आणि गेला, कोणाला ते गाणं हिट कधी झालं, सारेगमपमध्ये कोणीतरी गायलं त्या मुलांनी. त्याच्यानंतर लोकांचे मला फोन येऊ लागले की कधी येणार आहे हा सिनेमा. तो सिनेमा 5 वर्षापूर्वी येऊन गेला होता. त्या नवरी आलीचा एक छान छोटासा किस्सा वेळ असेल तर सांगतो की नवरी आली गाणं जेव्हा लिहिलं, अजय अतुलकडे मला बोलवण्यात आलं की एक गाणं करायचं आपल्याला आणि त्याच्या दिग्दर्शिका आलेल्या आहेत, प्रोड्युसर. तर त्यांची प्रोड्युसर होती ती त्या चित्रपटाची नायिका होती. तर मी गेलो, जाऊन बसलो, तर तिने माझ्याकडे पाहिलं. पहिला प्रश्न तिने विचारला, तुमचं लग्न झालं आहे का. तर मला एकदम एक चित्रपटाची नायिका मला हा का प्रश्न विचारते, असं मी जरा बुचकळ्यात पडलो. तर म्हणाला नाही काय का, म्हणजे नाही अहो काय आहे की मला जे गाणं लिहून हवं आहे ना, ती मुलगी लग्न होऊन सासरी जाते, तर त्या भावना असं कुठले तरी असेच कवी पाहिजेत ना ज्यांचं त्या एजचे असतील. तर त्यावर अजय अतुल म्हणला, अहो तो गीतकार आहे, तुम्ही फार आम्हाला करू द्या, तुम्ही ते सोडा आमच्यावर, असं करून मग ते निघून गेली ते निर्माती. थोडा वेळाने अजय अतुलला म्हटलं मी काही हे करू का, लिहू का. नाही रे कुठे, मी चाल आम्ही केलेली आहे, तुम्ही त्याच्यावर शब्द लिही. तर त्यांनी चाल केलेलं ती असं, डारण नन्ना नीरनन्ना नारन नीरन नारी नरन नरन नाना. आता ते शब्द इतके छोटे, नारन नन्ना नीरन, आता त्यात काय बसवायचं मला काही कळेना. मी घरी घेऊन गेलो वगैरे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बेल वाजली टिंग टॉंग आणि एक माणूस आला आणि तो म्हणलं की त्या मॅडमनी सांगितलं की काही VHS पाठवले आहेत लग्नाच्या. तर मला आश्चर्य वाटलं की भले माझं लग्न नसेल झालं पण मी लग्नाला इतर गेलोच असेल की नाही याच्यामध्ये. आणि तुम्ही तो हा पिक्चर बघितला आहे का कुठला, तर हम आपके है कौन वगैरे, त्याच्यात पण लग्नाचं आहे, तर सगळं तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुमचा अभ्यास होईल वगैरे. तर मी परत अजय अतुलला फोन केला, अरे त्यांनी ते कॅसेट बिसेट पाठवलं, ते नको रे तुझं लीक आहे ते. आणि मी विचार करू गेलो काय असेल, तर तिथे मला चित्रकार उपयोगी पडला. मी डोळे बंद केले आणि व्हिज्युअल्स बघायला लागलो की काय असेल. मग लग्न ठरलंय त्या मुलीचं. बरं त्यात काय होतं की अख्खा सिनेमा त्यांच्या लग्नानंतर जो त्यांची फरफट होते, त्याचा धंदा बुडतो, कंपनी बंद पडते आणि तिथे त्या मुली त्या नवऱ्याच्या पाठीशी उभी राहते. यावर असल्याने त्यांचं लग्न होण्याचा प्रसंग आणि सगळं स्टोरी त्यांना ते मुलगी बघायला आले ते एका गाण्यात संपवायचं होतं. त्यामुळे ते गाणं सुरू झाल्यापासून मुलीची पाठवणी होईपर्यंत एका गाण्यात सगळे प्रसंग येणार आहेत. मी म्हटलं, आणि मग तिला बघायला आलेत आणि मी विचारू काय होईल, आणि मला व्हिज्युअल दिसू लागले. आणि मग ते गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली गपोरी नवरी आली आणि एक 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 करत करत सुटलं. आणि मग त्यातलं दुसरं आला नवरदेवा वगैरे. आणि फक्त कौतुक एवढंच, ते गाणं ऐकल्यानंतर ह्यांचा फोन आला होता मला, त्या प्रोड्युसरचा, आणि त्यांनी म्हणाले की तुम्ही इतकं छान गाणं लिहिलं की ते गाण्याचं दुसरं कडवं ऐकताना माझ्या आईबाबांचे डोळे भरून आले. तर सर यापुढे मी पुढची सगळी गाणी लिहिताना मी तुम्हाला अजिबात इंटरफेअर करणार आहे. तर मला वाटलं की ती मोठी दाद होती. आपण उल्लेख केलात की व्यंगचित्रांचा. आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, गुरु ठाकूर मुळामध्ये उत्तम व्यंगचित्रकार आहेत आणि वयाच्या 19व्या वर्षापासून ते उत्तम व्यंगचित्र काढायचे. मार्मिकमध्ये सुद्धा आपण व्यंगचित्र काढत होता आणि राजकीय विडंबना सुद्धा ते उत्तम लिहितात. म्हणजे मानसीचा चित्रकार तो, हे जे प्रसिद्ध गाणं आहे त्याच्यावरती तेव्हा ती पेड न्यूजची जेव्हा चर्चा होती ते त्यांनी विडंबन केलं होतं. ओळखीचा पत्रकार तो, तुझे निरंतर वृत्त छापतो. आता पत्रकारच तुम्ही असल्याने मी ते ऐकवलं नाही कविता.
त्यामुळे आपण सुरुवातीचा जो आपला काळ आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, एवढं त्यांचं कर्तृत्व आहे, परंतु अजूनही आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळे आपण थोडं तुमचा जो प्रवास आहे ना, तो थोडा या नव्या मुलांना ऐकायला आवडेल. म्हणजे तुम्ही व्यंगचित्र काढायचा, विडंबन करायचा, त्यानंतर मग तुम्ही भैया हातपाय पसरीसारखं नाटक लिहिलं, मग तुम्ही हसा चकटफू जे टी व्हीवर यायचं त्याची स्क्रिप्ट पटकथा सुद्धा तुम्ही करायचात. मग गंगाधर टिपरे, तर त्याचं सगळं संवाद लेखन गुरु ठाकूरांचं आहे. म्हणजे असं कर्तृत्व, प्रचंड कर्तृत्व या माणसाचं आहे. अगदी आपल्यामध्ये बसून आपल्याशी गप्पा मारतोय, परंतु त्याचं कर्तृत्व जे आहे ना खूप मोठं आहे असं मला वाटतं. आणि केदार शिंदेनी जेव्हा अगवे अरेच्चा काढला, तर त्याच्यातनं तुम्ही पटकथा लेखनाकडे वळला. नाही, मुळात टिपरेसाठी मी संवाद लेखन करायचो आणि त्याच वेळी आमची सगळी तीच टीम होती. आणि नटरंगने तुमच्या जीवनाला एक कलाटणी नवी दिली. नटरंग आणि टिपरेमध्ये जवळजवळ 8 वर्षांचं अंतर होतं. म्हणजे ते सुद्धा असं होतं की कादंबरीचा सिनेमा माध्यमांतर जे असतं ते मला वाटतं नटरंगाला आम्ही केलं की डॉक्टर आनंद यादवांची कादंबरी होती आणि त्यातही मला हे झालं की जे मी म्हणतो भाषेचा अभ्यास जो आहे, त्याआधी अनेकांनी त्याचे राईट्स घेतले होते दुसऱ्याकडनं, आमच्याकडे आले त्यांच्याकडनं. तर आनंद यादवांची एक अट होती की कादंबरीचा सिनेमा करतात तेव्हा कलेचं कलेवर होतं असं ते म्हणाले होते. तर मी तेव्हाच याचे राईट्स देईन जेव्हा मला एक तुम्ही छोटा आराखडा काहीतरी ड्राफ्ट करून आणा. आणि रवी म्हणाला की तू एक सीन लिहून देशील का. आणि मी तो पहिलाच सीन जो ज्यात मीच आहे, ते गुणा कागलकरला त्याचा मालक येतो शिरपतराव आणि ते पैसे देतो, तमाशाला जायचं आहे, तो म्हणतो लावणीसाठी, तो मी सीन लिहून दिला. आणि मला वाटतं की तो माझा व्यंगचित्रकार म्हणून असलेला अभ्यास मला तिथे संवाद लेखनासाठी उपयोगी पडला. कारण आनंद यादवांना त्याने ड्राफ्ट दाखवला, आनंद यादव म्हणाले वा उत्तम आहे, कोणी लिहिलं, तर ते म्हणाले गुरु ठाकूर म्हणून. ते पण कागलचे आहेत का असं त्याने विचारलं. मला वाटतं की मला मिळाला सगळ्यात पहिला पुरस्कार तो होता. तर ते म्हणाले नाही ते कोकणातले, ते म्हणाले वाटत नाही या संवादातनं कुठेच. तर तो जो शब्दसंस्कार जपणं असतं ना ते तिथे मला पहिल्यांदाच लिहिलं. डायलॉगसाठी नॉमिनेशन होतं, गीतलेखनासाठी होतंच. आणि दुसरी गोष्ट असं त्यामुळे त्यांनी आम्हाला एक स्वातंत्र्य दिलं यादव सरांनी, कारण ते फार कडक होत्या डॉक्टर आनंद यादव. मी म्हटलं की कादंबरीचा एंड हा डार्क होता खूप, त्याच्यामध्ये तो मरतो, आत्महत्या करतो, त्याचा जो नायक आहे तो. आणि म्हटलं की सर आत्ता बाहेर परिस्थिती इतकी वाईट आहे की जो तो आत्महत्या करतो आणि आपण या सिनेमातनं मेसेज काय देऊ की तुम्ही एक चाकोरी सोडून वेगळ्या क्षेत्रात जर काम करायला गेलात, कलेच्या क्षेत्रात, तर शेवटी तुम्हाला आत्महत्या करावी लागेल असा एक मेसेज जाईल. तर आपण काहीतरी सकारात्मक मेसेज द्यावा. तर तेव्हा रवीने आणि आम्ही असं ठरवलं की त्याला काहीतरी पॉझिटिव्ह इव्हेंट असावा. आणि त्याआधी रवीने याचं आदल्या वर्षी झी गौरवमध्ये यांचं बघितलेलं, गणपत पाटलांचा त्यांना जे जीवन गौरव मिळाला होता. आणि तो म्हणाला की आपण अशी सुरुवात करूया. आणि मग त्याचा एंड बदलला की तो तमाशा सोडत नाही. तो म्हणतो की त्यात एक माझा डायलॉग होता की जे जिथं हरवलं ते तिथंच शोधावं माणसानं. बरं तो डायलॉग इतका लोकांना आवडला की तुम्ही ज्या क्षेत्रात काहीतरी हरवलं आहे तर ते क्षेत्र सोडून जाऊ नका जोपर्यंत तिथे, कारण ती पहिली वर्ष तुमची ते पेरण्यात गेली आहेत आणि जेव्हा ते पीक येऊ लागतं तेव्हा तुम्ही सोडून जाता. तर ते आणि मग तो एंड त्यांना आवडला आणि मग तो बदल स्वीकारला त्यांनी आणि लोकांनाही आवडलं. नाहीतर मला वाटतं की तो तितका सॅड असता तर पिक्चर लोकांनी बघितला नसता किंवा ते एक्सेप्ट केला नसता. तर ती आनंद यादवांची मोठी कृपा म्हणावी लागेल की त्यांनी ते एक्सेप्ट केलं. कारण जनरली बरेच कादंबऱ्यावर सिनेमे का होत नाहीत असं विचारलं तर बऱ्याचदा होतं की काही गोष्टी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन बदलायच्या असतात पण त्या लेखकांना मान्य नसतात. आपल्याकडे बरंच साहित्य आहे पण ते आता अर्थात दोन्ही बाजूने आहे. कधी कधी खरंच सिनेमात इतकी त्याची माती करतात की कादंबरी बरी होती असंही असतं. तर ते दोन्हीकडनं जबाबदारी पाळणं गरजेचं आहे. नटरंगचं वर्णन आहे की पठ्ठ्या बहुगुणी कौतिक सांगू किती, गुरु ठाकूरांनीच लिहिलेलं आहे. या पठ्ठ्याला ते लागू आहे खरं म्हणजे. एकदा जोरदार टाळ्या गुरु ठाकूरांची आपण घ्या पाहिजेत. आपण सगळेजण मुलाखत अत्यंत लक्षपूर्वक ऐकता आहात. माझ्याकडे बऱ्याच चिठ्ठ्या आलेल्या आहेत. म्हणजे कार्यक्रम थांबवा अशी चिठ्ठी नाही आहे, या तुमचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. परंतु आपल्याला वेळेचं पण भान राखणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण मोजकेच प्रश्न आपण घेऊ आणि एक 10-15 मिनिटामध्ये ही मुलाखत संपू.
एक महत्त्वाचा याच संदर्भामध्ये प्रश्न की आपण अनेक माध्यमामध्ये काम केलेलं आहे. आपण रेडिओसाठी लिहिलेलं आहे, आपण टी व्हीसाठी लिहिलेलं आहे, आपण सिनेमासाठी लिहिलेलं आहे, साहित्य आपण लिहिता, वृत्तपत्रांसाठी तुम्ही स्तंभलेखनसुद्धा केलेलं आहे. तर याच्यामध्ये हे माध्यमांतर जे करताना आपण तर त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस असतात आणि प्रत्येक माध्यमासाठी लिहिताना कुठलं भान ठेवणं आवश्यक असतं, कारण हे सगळे लिहिणारी मुलं आहेत समोर, त्यांना ते मार्गदर्शक ठरेल असं. बरोबर. लिहिलेले आहेत. हो हो हो. माध्यमांतर म्हणजे हो खरं आहे की मी एकांकिका लिहिले. प्रत्येक ना याची एक चौकट असते की जेव्हा रेडिओवर मी लिहायचो तेव्हा म्हणजे रेडिओवर मी ते ॲक्टही करायचो आकाशवाणीला. एक कार्यक्रम जे मी लिहायचो नभोनाट्य आणि तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तर तिथे दिसत नसतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट कानावर गेली पाहिजे. म्हणजे त्यावेळेस आपण जेव्हा व्हिज्युअल मीडियमला स्माईल देऊ शकतो, पण ते स्माईल रेडिओवर ऐकू नये. त्यामुळे असं एक खोटं असावं लागतं, कारण त्या माध्यमाची गरज असते ती. तर तसं प्रत्येक जेव्हा तुम्ही नाटकासाठी करता तेव्हा ते खूप बोलतात माणसं, कारण अमुक झाला बाहेर खूप पाऊस पडत होता, मी आता भिजलो आहे आणि बाहेर वारे आहेत अमुक अमुक आणि दत्तू भेटला होता बाहेर, हे सगळं तो तिथे सांगतो, कारण रंगमंचावर ते आणता येत नाही गाडी. पण जेव्हा चित्रपटाकरता लिहितात तेव्हा गरज नसते. याचं सोपं उदाहरण मी देतो. पूर्वी तुम्ही रेडिओवर कॉमेंट्री करत असतील तेव्हा कमेंटेटर जेवढे बोलायचे तेवढे टी व्हीचा बोलत नाही. आता अवांतर आता खूप बोलतात सिद्धू वगैरे, पण तुम्ही मधल्या काळात जे सुरुवातीला टी व्हीवर मॅचेस आले तर बऱ्याच वेळाने गुड बॉल एवढंच आहे, एवढंच बोल की विकेटच्या वेळी 4 बोलायचं, बाकी तुम्हाला दिसतंय ते माध्यम. मी मध्ये एक मुलगा माझ्याकडे आला होता तो संवाद लेखनासाठी. त्याला मी म्हटलं की आई मी चाललो ग शाळेमध्ये, असं तो मुलगा का म्हणतोय, कारण व्हिज्युअलमध्ये तो पाठीला बॅग घेऊन हातात डबा घेऊन घराबाहेर पडतोय. तर हे तो म्हणणार नाही की चल येतो ग मी ऑफिसला, असं बॅग हातात बॅग घेऊन नवरा. तर ह्या वाक्याची गरज नाही. जी वाक्य दिसतं आहे ते नका बोलू. तर त्याची प्रत्येक माध्यमाची एक गरज असते, त्यानुसार ते बदलत जाणं गरजेचं आहे. आणि जितके कमी शब्द, आता चित्रपट एक व्हिज्युअल माध्यम आहे तर त्यात पटकथा असते, व्हिज्युअल दिसत असतात, तर तिथे पटकथेला महत्त्व असतं, काय दाखवावं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट, आणि नाटकाला ते नसतं. म्हणजे नाटकाला तुम्ही ठरवू शकत नाहीत की प्रेक्षकांनी काय बघावं, कारण हा रंगमंच आपण प्रत्येक प्रेक्षक, एक जण त्या बोलणाऱ्या नटाकडे बघत असतो, दुसरा एखादा माणूस मागचा पडदा बघत असतो, कारण तो पडदेवाला असतो. तर हे डिझाईन नवीन आलं. एखादी बाई त्या बाजूच्या बाईची साडी बघत असते, तर तुम्हाला जेव्हा सांगा तेव्हा तो छातीवर या खिशात 50 रुपये आहेत असं तो म्हणतो, कारण लोकांनी तिथे बघावं, नाही तर ते लक्ष दुसरीकडे असतं. सिनेमाला कसं असतं की तो खिशाचा क्लोजअपच जातो, त्यामुळे लोकांनी काय बघावं हे दिग्दर्शक ठरवत असतो. त्यामुळे ती माध्यमाची गरज बदलत जाते. तेव्हा तुम्ही त्या माध्यमाकरता लिहितात तेव्हा तुम्हाला ते स्वातंत्र्य राहतं. आणि जेव्हा तुम्ही, जशी कादंबरी आहे, कादंबरीत तुम्ही तुमच्याकडे सगळं रंगवून सांगावं लागतं. सकाळची वेळ होती, अमुक प्रकाश पडला होता, हे होतं ते होतं सगळं, आणि मग तो अमुक अमुक निघाला होता. व्हिज्युअल तुमची 5 पानं असतात. जेव्हा सिनेमा करता तो एका फ्रेममध्ये सगळं दिसून, म्हणजे पुलंच्या काही आहेत की त्यांच्या याच्यामध्ये वर्णन येतं, गरगरीत पोट, चुरमुऱ्याच्या पोत्यासारखं त्याचं पोट तो चालताना हले, आणि तो बसल्यावरती असा भास होईल की एखादा गोबीचा गड्डा ठेवला आहे. आता हे लिहिताना 2 पानाचं वर्णन असतं, पण फिल्मच्या एका फ्रेममध्ये संपतं ते, आणि वाटतं की अरे 3 पानं होती, पण इथे 10 सेकंदात ते अख्खं गोष्ट संपली. त्यामुळे ते माध्यमाची गरजेप्रमाणे तुम्हाला काय लिहायचं हे बदलत राहायला पाहिजे. तर त्यामुळे दुसरी गोष्ट की तुम्ही प्रत्येक माध्यम आधी ऐकणं बघणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कविता लिहायची असेल तर इतर लोकांनी काय आधी लिहून ठेवलं आहे आणि त्यातलं काय चांगलं आहे हे वाचा. मी खूपदा म्हणतो की परत की तुम्ही गंभीर वाचा, पण तुम्ही 20व्या वर्षी जर तुम्ही ओशोच वाचत राहिलात तर तुम्ही गंभीर होऊन जाता. मग ओशोंचा थॉट तुम्हाला फिलॉसॉफी मिळते, पण तुम्ही एखाद्या छान रोमॅन्टिक गाण्यात फिलॉसॉफी टाकलीत तर तुम्ही दोन्ही प्रकारे पोचता. म्हणजे ते त्याच्यामध्ये एक फिलॉसॉफी एका विशिष्ट वर्गाला ती आवडते आणि त्यातला रोमॅन्स पण आवडतो. किंवा तुम्हाला व्हिज्युअलमध्ये ड्रामा हवा आहे, दृश्य माध्यम, तुम्ही इतरही वाचा पुस्तकं, म्हणजे जी जेम्स हेडलीची एज असतील किंवा काय म्हणतात गुन्हेगारी याच्यावर असतात पार्श्वभूमीवर, सगळं वाचा. कारण सर्वाचं मिळून जे फायनल येतं, म्हणजे जसं आपण चहा म्हणतो की फक्त पावडर आहे, साखर आहे, दूध आहे, पाणी आहे, मग त्याच्यामध्ये परत कोणी वेलची टाकली, हे सगळं येऊन जेव्हा फायनल येईल तेव्हा त्याचं एक चांगलं काहीतरी रसायन तयार होतं. ते गरज आहे. आणि एकच हे असलं तर लोक कंटाळतात. म्हणजे तोचपणा खूप नटांच्या बाबतीत होतं. एखादा नट त्याच प्रकारचा अभिनय करत राहतो, मग तो खूप सिनेमा करतो, लोकांना ते आवडतं, आणि मग लोक हळूहळू म्हणू लागतात की तो तेच करतो आणि तो आउटडेटेड होतो.
जर तुम्हाला आउटडेटेड व्हायचं नसेल तर वैविध्य असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे विचार तुमचाच द्या, दुसऱ्याचा कॉपी करू नका, पण त्याचं प्रेझेंटेशन प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टीत मांडत चला. मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. विचार महत्त्वाचं आहे. त्याला जोडूनच मी एक आपल्याला प्रश्न विचारेन, कारण तुमचं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि हे व्यक्तिमत्व आता जसं खुलून आलेलं आहे, ते काही तो प्रवास सहज आणि साधा नाही आहे. त्याच्यामागे मोठा व्यासंग आहे आणि सुरुवातीपासून कुठली तरी एक प्रेरणा तुमच्या सोबत आहेत, मग ती आईच्या रूपानं असेल. त्यामुळे त्या आईविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या साने गुरुजींनी सुद्धा म्हटलं आहे की त्यांच्या आईनं म्हणजे म्हटलेलं होतं त्यांना की मोठे इंजिनियर किंवा ऑफिसर असे कोणीही होऊ शकतो, परंतु चांगला माणूस होणं ही क्रिया खूप अवघड असते. ती आपल्यामधून दिसते आणि यामागे आईचे संस्कार आहेत. त्या संदर्भात आणि त्या आई संदर्भात आम्हाला जाणून घ्यायला आणि ही तरुण मुलं आहेत त्यांनाही जाणून घ्यायला खूप आवडेल. माझी आई श्यामची आई अजिबात नव्हती. माझी आई म्हणजे जसे ते शरद उपाध्याय सिंह राशीची आई ती छडी घेऊन असते. मला वाटतं कदाचित तो संस्कार मला प्रत्येक आईने तसं असायला हवं, शिस्त. आणि दुसरी गोष्ट की आईने काही काही गोष्टी सांगितल्या नाहीत, ती स्वतः करत गेली. म्हणजे आई खूप वाचायची. आता तिचं वय आहे 82, पण आजही ती वाचत असते. मी तिला कधी बघितलं माझ्या घरात तर आई पुस्तक वाचताना दिसते. नवीन लेखकांची पुस्तकंही ती वाचते किंवा मला सांगतं की हा चांगलं लिहितो, हे वाच रे वगैरे. कारण मला बरेच जण पुस्तकं पाठवतात, तर माझ्या आधी आईने वाचलेले असतात. तिचं एक स्वतंत्र समीक्षण असतं. आणि दुसरी गोष्ट की मी खूप भाग्यवान आहे की माझ्या मित्रांना माझी आई का आवडते, तर माझी आई मालिका पाहत नाही. टी व्हीवरच्या कुठल्याच मालिका ती पाहत नाही. ती मुळात खूप वाचते आणि तिला स्पोर्ट्सची आवड. हे फार दुर्मिळ आहे की एखादी आई रात्री 12 वाजेपर्यंत IPL बघत असते. तर ती सतत एक वेगळं काहीतरी तिने मला की वेगळं कर. जेव्हा तिचं आभार यासाठी की मी या क्षेत्रात यायचं म्हटलं तेव्हा मी ग्रॅज्युएशन केलं होतं आणि नाटक आणि या क्षेत्रात यायचं होतं, तर रिस्क होती खूप मोठी. कारण माझ्यावेळी इतकी माध्यमं नव्हती आणि तू लिहिणार म्हणजे काय करणार असं होतं. मी त्यामुळं अर्थार्जनासाठी मी व्यंगचित्र पण काढत होतो, मी मॉडेल होतो, तर वेगवेगळ्या ठिकाणून पैसे यायचे. आणि सगळं म्हणजे ग्रॅज्युएशन कॉमर्स केलं आहे, मग मी ते फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये हे करत होतो. तर नोकरी करावं. तर तेव्हा मला सगळ्यांकडनं जो नातेवाईकांकडनं विरोध, म्हणजे ते खेळ मांडल्यामध्ये तोच थॉट होता की जेव्हा तुम्ही वेगळं काहीतरी करता तर तुमचे सगळ्यात जवळचे माणसं पहिलं तुम्हाला विरोध करतात. आणि ते तुमचे विरोधक नसतात, खरं तर ते हितचिंतक असतात. कारण त्यांना वाटतं की उद्या बुडाला तर म्हणजे ह्याचं काहीतरी वाईट होईल, त्याचं चांगलं झालं पाहिजे. तर फक्त माझी आई माझ्या पाठीशी होती. ती म्हणली काहीच नाही झालं तर आपण कोकणात जाऊन शेती करू, का आपलं भरपूर आहे कोकणामध्ये, पण काहीतरी आमचं पुढे व्हावं म्हणून तू नोकरीत अडकू नकोस, कारण तुझ्यामध्ये काहीतरी वेगळे गुण आहेत, कितीही वेळ लागून दे. तिचं हा सगळ्यात मोठा जो दिलासा, मला वाटतं कुठल्याही कलावंताला सगळ्यात मोठा थाप ही असते की त्याचे घरचे त्याच्या पाठीशी असणं गरजेचं असतं. आणि ते आई वडिलांचं दोघांचाही मी भाग्यवान आहे की मला तो पाठिंबा मिळाला. महत्त्वाचा विचार आहे. अगदी. सुरुवातीलाच मी आपल्याला अट घातली होती की आपण ही मुलाखत जर शांतपणे ऐकली तर तुमचे काही मी प्रश्न घेईन. माझ्याकडे भरपूर प्रश्न आलेले आहेत, काहींची उत्तरं मी थोडक्यात देईन, काही मी त्यांच्याकडे सुपूर्द करेन. एक प्रश्न आहे की मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांसाठी लेखन केलं आहे का? फरारी की सवारी मधलं गाणं आपण लिहिलेलं आहे. त्यांचा उर्दूचाही खूप चांगला अभ्यास आहे. हिंदीमध्ये पण ते कविता करतात, गीतं करतात. तर त्याविषयी, आणि आपण मराठीमध्ये गीतकार म्हणून आपली ओळख प्रस्थापित केलेली, हिंदीमध्ये आपण का नाही गेलात? किंवा हिंदीमध्ये काय झालं की मला बोलवण्यात आलं आणि मी स्वतःहून शोधायला गेलो नाही, कारण मराठी कामच इतकं आहे, म्हणजे गळ्यापर्यंत येईपर्यंत काम आहे, तर मग आता तिथे कशाला जा असं झालं. आणि दुसरं एक समाधान हा प्रकार आहे. हिंदीतली गाणी आता तुम्ही ऐकली असेल तर आता त्या दिवशी जावेद साहेबच म्हणाले की आता ते राहिलंच नाही की म्युझिक इतकं लाऊड असतं, शब्दांना जागाच नसते तिथे. आणि हिंदीतलं कुठलं गाणं लक्षात राहण्यासारखं नाही. तिथे म्युझिक डिरेक्टर ओव्हर पॉवर करतात, मधले शब्द लिहावे लागतात फक्त. त्या मनाने मराठी तितकं बिघडलेलं नाही. आणि याचं कारण की मराठी प्रेक्षक मला वाटतं जास्त सुसंस्कृत आहे आणि आपल्याला साहित्याचे एक बॅकग्राऊंड आहे. नाही म्हटलं मराठी सिनेमा काही, म्हणजे हिंदीत सलमान खानचा सिनेमा चालतो पण मराठीत असा नायकाचा सिनेमा नाही चालत. मराठीत कथा चालते कारण साहित्य आहे. मराठी लोक कथा बघायला, तसं गाणं ऐकताना लोक शब्द विचारात घेतात. ते शब्द म्हणजे एखादा अंतरा चांगला असेल तर मला सोशल मीडियावर इतके लोक यातलं हे खूप आवडलं असं पाठवतं. हिंदीत मला वाटत नाही की एखादं, म्हणजे मला वाटतं गुलजार साहेब आणि जावेद अख्तरानंतर तो हळूहळू ते नाहीसत होत गेला. आता
तर ते बऱ्यापैकी शून्यावर आले प्रमाण. ते आता फार कमी गीतकार करतात. मला वाटतं या उत्तरामध्ये 4 प्रश्नांची उत्तरं मिळून गेलेली आहेत. झालं का? रोहिदास पळ यांचा प्रश्न होता हिंदी संदर्भामधला. दुसरं तुम्ही जे शब्दांचं सांगितलं हिंदीमधलं, जनार्दन वेर्लेकर ज्येष्ठ कला समीक्षक आहेत, त्यांचा प्रश्न होता की आजकाल मेलडी हरवली आहे असं जो म्हटलं जातं विशेषतः हिंदीमध्ये, आणि फक्त हिंदीतच नव्हे तर मराठी चित्रपट संगीतामध्ये. तर हा आक्षेप तुम्हाला मान्य आहे का, असा त्यांचा हो, एक- मला बऱ्यापैकी मान्य आहे. मेलडी हरवली कारण मी पुन्हा तेच म्हणतो की व्हिज्युअल माध्यम झालं आहे. म्हणजे गाणी प्रेक्षणीय करण्याकडे जो भर आहे, ठेका असावा त्यात. त्यामुळे आधी रिदम प्लॅन केला जातो, ठेका. आणि ठेक्यावर लिहिताना मग काय होतं की खूप मोठी कसरत असते की मग की कुठलीही हिट गाणी ऐकलं तर. आणि ही मला वाटतं की काळसापेक्ष असते ही गोष्ट, की बाहेरच्या काळाचा जो वेग आहे, जी गती आहे, त्यानुसार चित्रपटाची गती, गाण्याची गती. पूर्वी 3.5 तासाचे सिनेमे असायचे, आता 1 तास 40 मिनिटावर आले, कारण लोकांकडे वेळ नाही. आता लोक 30 सेकंदाचं रील बनवतात आणि ते जर 1 मिनिटात असेल तर लोक स्क्रोल करतात पुढचं बघायला. इतकं फास्ट लाईफ झालं. त्यामुळे तो ठेका म्हणजे बाहेर भोवतालाचा ठेका आणि तुमचा ठेका जर मॅच होत नसेल तर तुम्ही आउटडेटेड असता. त्यामुळे कदाचित गाण्यांचा वेग म्हणजे मोहे भूल गए सावरिया हा जर आता जर सूर पकडायचा असेल तर लोक ते मॅच नाही करत. त्यामुळे त्या तालाबरोबर चाललं जातं, जसं काळाचं एक भान ठेवून करावं लागतं. त्यामुळे लय आणि ताल बाहेर जो आहे तोच तुम्हाला. त्यामुळे मला वाटतं की दोन्हीकडे जबाबदार आहे. जर प्रेक्षक ऐकू लागतील, रसिक ऐकू लागतील आणि ते जर हिट होत राहील परत, तर पुन्हा सगळे ते असं चक्र आहे की एकमेकांकडे बोटं दाखवतात. जर सिनेमावाले म्हणतात की लोक एक्सेप्ट करत नाहीत, लोक म्हणतात की हे बनवत नाहीत, तर ते आधी कोंबडी की आधी अंड असंच वर्षानुवर्ष चालू राहणार आहे. पण मला असं नेहमी वाटतं की त्या काळामध्ये असं म्हटलं तर प्रत्येक काळामध्ये चांगली वाईट गाणी होतच असतात. म्हणजे आपण आता म्हणतो की जुनी गाणी चांगली, तर ती गाणी आपण 100 सांगतो, पण आपण विसरतो की 60 वर्षामध्येली आपल्याला 60च गाणी जुनी म्हणून आठवतात किंवा 150 गाणी आठवतात. तर त्या काळामध्ये उडती गाणी झालीत. पण मला वाटतं की ते उत्तम आहे, ते काळाच्या त्या ऐरणीवर टिकतं आणि लोकांना पुढे जातं, बाकीचं गाळ निघून जातो. रिचा शिरोडकरांचा प्रश्न होता की आपण चित्रपटांसाठी संवाद लेखन करता, याची सुरुवात कधी झाली. मला वाटतं उत्तर आपण मगाशी दिलेलं हो, आहे. अगबाई अरेच्या अरेच्यापासून केलेलं आहे. दुसरा एक साधना फडके यांचा प्रश्न आहे की संगीताला, आपल्या गीतांना योग्य न्याय मिळाला असं आपल्याला वाटतं का? हो, बऱ्यापैकी मिळालं आहे. म्हणजे न्याय मिळाला म्हणजे मला नेहमी असं वाटतं की पडद्यावर बिडद्यावर जाऊ द्या, पण ते गाणं लोकांच्या लक्षात राहणं हा खरा न्याय असतो. म्हणजे मी खूप वेळा म्हणतो की माझ्या घरी पुरस्काराने भिंत भरली आहे, पण ते पुरस्कार 2-3 वर्षात गंजून जातात. त्यामुळे त्याचं आयुष्य तेवढंच असतं. पण लोकांच्या मनातलं गाणं मन उदाहरण वारायला आता मला खरं वाटत नाही की 20 वर्ष झाली, पण आत्ताही लोकांचं रिंगटोन आहे. पण त्या गाण्याला नॉमिनेशन पण नव्हतं त्यावर्षी, मी कोणाला माहीतच नाही. तर मला वाटतं की ते आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की एका आईला देवाने प्रश्न विचारला, तुझा होणारा मुलगा बोर्डात पहिला यावा असं तुला वाटतं की शतायुषी व्हावं असं वाटतं? तर ती आई नक्की म्हणेल की शतायुषी व्हावा, बोर्डात नाही आला तरी चालेल. तर मला गाण्याच्या बाबतीत ते वाटतं. आणखी एक प्रश्न आहे प्राप्ती महेंद्र गावकर की चालीवर शब्द लिहिणं की तुमच्या कवितेला चाल देणं, यापैकी कुठल्या प्रकारात लिहिणं तुम्हाला आवडतं आणि कुठलं जास्त आव्हानात्मक आहे? मला वाटतं चांगल्या चालीचा संगीतकार असेल तर चालीवर लिहिणं मजा येते, नाहीतर गाणं चवचाल होतं असं मी खूप वेळा म्हणतो. की कारण काय हल्ली काय म्हणजे विनोदाचा भाग सोडला तर बरंच असं झालं की कुठल्या तरी इंग्लिश गाण्याची चाल असते, कुठल्या तरी साऊथच्या गाण्याची चाल येतात आणि याच्यावर लिहा असं जेव्हा होतं तेव्हा ती खूप मोठी कसरत होते. पण दुसरी गोष्ट ही पण आहे की त्या संगीतकाराला मराठी भाषाच कळत नसेल तर आता इतकं कठीण झालं आहे की काही मराठी शब्दच संगीतकारांना कळत नाहीत. म्हणजे त्या दिवशी म्हणालं तत्सम म्हणालं तर तो मराठी आडनावा संगीतकार म्हणाला बोले तो इसका मतलब क्या होता है. तत्सम हा शब्द त्याला कळला आहे किंवा किंबहुना म्हणजे काय असं काही विचारतं. त्यामुळे इतकं जर भीषण असेल तर मग तुम्ही चाल करा किंवा चुकीच्या ठिकाणी तोडतात गाणं. म्हणजे मी नेहमी वो मुकद्दर का सिकंदर असं जे आहे ना ते, तर ते गाणं वो मुकद्दर का सिकंदर जाने मन काय लागेल, तर वो मुकद्दर का सिकंदर जाने मन असं जे होतं. तर खूप जण मराठी गाणी तशी तोडतात. तर चुकीच्या गाणी जागी तुटण्यापेक्षा तुम्ही चालीवर शब्द लिहा, ते जास्त सोपं आहे. त्यांच्या अनेक कलागुणांपैकी निसटता एक उल्लेख आता ते बोलताना झाला की ते मॉडेलिंग पण करायचे, अभिनय पण त्यांनी केलेला आहे आणि नटरंगमध्ये शिरपतराव झालेले आहेत. अनेक मालिकामध्ये मला वाटतं पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका पण तुम्ही केलेली आहे. म्हणजे अभिनय, आता संदीप खरे कवी आहे परंतु तो अभिनयाकडे वळलेला आहे.
प्लॅनेट मराठीवरती सुद्धा त्याची आता मालिकेमध्ये तो आहे. मग असा काही विचार आहे का की एक हो, त्या परत मालिकेची track गंमत आहे की त्याच्यामध्ये संदीप अभिनय करतो आणि त्याची गाणी मी लिहिली आहेत. हे खरं आहे का, त्यांचा प्रश्न आहे. काय हो काय ते अभिनयामध्ये जायचा विचार आहे का? नाही नाही, मी मुळात अभिनेता म्हणूनच आलो. तेव्हा मला लेखनाशी संबंध नव्हता. मला वाटलं मी लेखनात रुळलो. म्हणजे आधी मी अनेक मालिकातून काम केलं, मॉडेलिंग केलं, पण मला असं वाटतं की लेखन हे क्षेत्र शाश्वत आहे जास्त. कारण ते तुम्ही अभिनय लोक विसरतात पडद्यावरून, पण मला हे नेहमी वाटतं की सगळ्यात जास्त तुम्ही रसिकांच्या जवळ आणि स्मरणात राहाल कुठलं, तर मला असं वाटतं की गीतकार म्हणून राहीन. कारण मी नसेल तेव्हाही 50-100 वर्षानंतर कुणीतरी माझं गाणं गुणगुणत असेल आणि मी त्याच्यासोबत असेल. कारण मला माहीत नाही यूट्यूबवर लोक मला शोधायला का जातील आणि माझा सिनेमा का बघतील, पण मी शब्द म्हणून मला आता गीतकार ही भूमिका खूप जास्त आवडते. गुरु ठाकूर कोकणामधले आहेत. म्हापण हे त्यांचं गाव आहे कोकणातलं, आणि गोव्याशी पण त्यांचं खूप जवळचं नातं आहे. आपले बोरकर गोव्याविषयी म्हणून गेलेले आहेत की माझ्या गोव्याच्या भूमीत येथे चांदणे माहेरा. आणि कोकणावरची त्यांची कविता आहे. पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उन्हाळ अल्लड वारा, नारळी पोफळी शिरल्या आभाळी, वाळूत चांदण चुरा. हे कोकणचे संस्कार तुमच्या कवितेवरती लेखनावरती कसे झाले याचं थोडं नाही, ते लहानपणी खूप जणांना वाटतं की मला पत्रकार पण विचारत, साधारण कधी मुंबईत आलात तुम्ही वगैरे असं विचारतात कोकणातून. पण माझा जन्म मुंबईचाच होता. पण माझं बालपण तेव्हा खूप छान होतं की मार्च महिन्यात सुट्टी पडली की साधारण 12-15 मार्चला परीक्षा झाल्या की माझ्या आजोबांचं पत्र यायचं की मुलांना ताबडतोब गावी पाठवून देणे बाबांना. मग बाबा घेऊन यायचे. मग आई आणि आम्ही 2 भावंडं. आणि जूनला म्हणजे मी नेहमी म्हणतो की खाटकाकडे जाताना बकरा ज्या उत्साहाने जात असेल त्या उत्साहाने मी त्या 12-15 जूनला मुंबईकडे जायचो की अरे यार आता परत मुंबईला जायचं. तर तो माझा जो कनेक्ट तेव्हापासून जुळला आहे ना, तो आत्तापर्यंत. मग कॉलेज संपल्यावर ते प्रमाण वाढलं. मग मी गणपतीत पण येऊ लागलो. मग दिवाळीत सुट्टी असेल तरी यायचो मी म्हणत. तर त्या मातीशी काहीतरी ती नाळ तिथे जुळलेली असेल. पण म्हणजे माझ्या आईबाबाने, माझे बाबा म्हणायचे की अरे माझा जन्म झाला पण मला इतकी हे ना, इतकं तुला सतत मी म्हणायचो. आता मी ते बाबांनी धसका पण घेतला होता हे सगळं सोडून आता कोकणात जाऊन शेती वगैरे करायला असंही. पण मला खूप त्या मातीचं काहीतरी आहे कनेक्ट. आणि बोरकर आणि तुमच्या कवितेमध्ये फक्त शब्दांचंच साम्य आहे असं नाही. बोरकर आनंद यात्री होते. यांच्या जीवनामध्ये पण सकारात्मकता एक प्रचंड त्याच्यामध्ये दिसते. म्हणजे तुमची एक कविता आहे, करूनी जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना, किंवा देवाक काळजीचा मग अशी उल्लेख झाला. आपलं असं जीवनाविषयीचं तत्वज्ञान काय आहे? प्रश्न थोडा म्हणजे प्रश्नाचं स्वरूप कठीण आहे, परंतु एकंदर तुमच्या साहित्याचं, कवितेचं, गीतांचं साररूप काय आहे असं सांगाल? आणि आपल्याला कलावंतांना असे अनुभव येत असतात की तुमच्या एखाद्या कवितेमुळे आपल्या आयुष्यावरती प्रभाव पडला, आपण आपलं जीवन बदलून गेलं. म्हणजे कोणी आलं का की ये हात मुझे दे दे ठाकूर? म्हणजे आपल्या कवितेचा प्रभाव कसा नाही, हे हात आणि ही जी कविता आहे ती विंदांची कविता म्हणून आहे. त्याच्या संदर्भात ती मी शेवटी त्याने आपण समारोप करू ती कविता. तर ती कविता आपण शेवटी घेऊ. पण हे हात मुझे दे देचं हे आठवतं की कौशल इनामदार संगीतकार मित्र त्याने एकदा मला म्हटलं होतं की कुठल्या तरी मुलाखतीत सांगितलं होतं. मग त्याची मुलाखत सुरू झाली आणि मलाही माहीत नव्हतं. तो म्हणला की सलीम जावेद इतके द्रष्टे होते की त्यांना माहीत होतं पुढे गुरु ठाकूर जन्माला येणार आहे. तर तेव्हा त्याने लिहिलं होतं की हे हात मुझे दे दे. कारण हा लिहितो पण, चित्र पण काढतो होता. पण त्यातला विनोद सोडला तर काय होतं की वेगवेगळ्या क्षेत्रातनं तुम्हाला मिळत जातं आणि ते तुम्ही कुठे अप्लाय करता. म्हणजे तुम्ही एखादा माणूस जे शोधायला बाहेर पडतो त्याला दिसत राहतं. म्हणजे तुम्ही विदाऊट तिकीट असतं तेव्हा तुम्हाला प्रत्येक माणूस TC असं वाटतं. तर तो ध्यास असतो आपल्या मनात. मला खूपदा विचारलं की कविता कुठे सापडते, तुम्ही कविता लिहायला कुठे जाता? तर मला असं वाटतं की कुठेही जावं लागत नाही. तुमचा जर ध्यास असेल तर तुम्ही आहात तिथे तुम्हाला कविता सापडते. तर तुम्ही तुमच्या भोवतालाच शोधा, आजूबाजूला प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला सुचत राहतं. नाहीतर तुम्ही अगदी शांत ठिकाणी जाऊन बसलात तरी तुम्हाला कोलाहलच वाटतो तिथे. कारण ते कविता आज शोधायची असते कुठेतरी. तर मला वाटतं जीवनाचं तत्त्वज्ञान माझं हेच आहे की तुम्ही ज्या क्षणात आहात जिथे आहात तिथेच 100% असा. जे मी म्हटलं की मन उधाण वाऱ्याची जी गंमत होती की माणूस असतो एकीकडे आणि विचार दुसरा करतो. तर त्यावेळेस त्या क्षणाला 100% दिलं तर तुम्हाला उद्याची काळजी राहणार नाही. बरेच जण काय करतात की उद्याच्या विचारात आज वाया घालवतात
आणि कालमध्ये अर्धे रमतात. तुम्ही 50% कालमध्ये आणि 50% उद्यामध्ये असाल तर आज तुमचा शून्य असतो. तर प्लीज ते करू नका तुम्ही आता. आणि मला वाटतं की ते मला जमतं, ही काय देवाची कृपा म्हणू शकतो आपण, की मी जेव्हा जिथे असतो तिथेच असतो. मला आई पण म्हणते की तू गेलास तिकडचाच होऊन जातोस, पण मला असं वाटतं की मी जिथे जातो त्या माणसांचा आणि त्या भोवतालाचा मी असतो, तेव्हा माझी जबाबदारी आहे की त्यांना वेळ पूर्णपणे देणं. मी मोबाईलमध्ये रमत नाही. माझं सगळ्यात मोठं यश कदाचित हे असेल की मी अनेक ठिकाणी जातो आणि ते मला म्हणते सर आपका कोई फ्रेंड वेंड नाही आहे का, क्यों आप मोबाईल उठाते ही नाही कभी. म्हटलं अरे मैं आपके साथ हूं ना. तो मग तो माणूस त्याचा मोबाईल स्विच ऑफ करतो 5व्या मिनिटाला. तर म्हणजे मोबाईल हे फावल्या वेळातलं आहे, कारण ते काय असं की दुसऱ्याच्या आयुष्यातलं तिसऱ्या संबंधीचं मत ऐकण्यात तुम्ही तुमचा आत्ता वाया घालवत आहे आणि जो कधीही परत येणार नाही आहे. तर मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे की गुरु ठाकूरांच्या चारोळ्या पण प्रसिद्ध आहेत, म्हणजे ते अनेकदा सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात. म्हणजे एक प्रश्न आहे त्या संदर्भात. त्यांची नववर्षावरची एक चारोळी आहेत. उम्मीदों का एक कारवां जैसे हवा हो गया, उम्र की तिजोरी से एक साल यूं ही धुआं हो गया. हे 4 ओळीमध्ये संपूर्ण सार एक तत्वज्ञान त्याच्यातनं ते मांडतात. हा प्रश्न वनिता वरक यांचा आहे की एखादी चारोळी आपण सादर करावी आणि चारोळी कशी सुचली ते सांगावं. नाही, चारोळी असं नाही. माझा फॉर्म काय होतं की तुम्ही अष्टाक्षरी किंवा हा जो फॉर्म आहे ना त्या रिदमवर बऱ्याचदा मी काय काय लिहित असतो, तर त्यामुळे ते सुचत जातं. पण मला एक कविता तुम्हाला सगळ्यांना शेअर करायला आवडेल. गीतकार आणि कवी याच्यामधली जी माझी कुतरड होते बऱ्याच वेळा की मला एखादं, आणि हे मी यासाठी लिहिलं की अनेकदा माझ्या शब्दांना चाल लावताना काही शब्द त्यांनी कापून टाकले. जी कविता माझी खूप लोकांना आवडली होती, मग संगीतकार म्हणाला ह्याचं गाणं करूया का आपण, आणि मग त्याने सटसट एक चाल लावली आणि ह्याला ऑप्शन दे, ह्याला ऑप्शन दे. आणि जे शब्द मी कविता सादर करताना स्ट्रेस करायचो आणि ज्याला टाळ्या यायचं, गाणं करताना तेच शब्द काढून टाकावं लागलं, कारण ते गेय नाही आहेत. तर त्याच्यावरची माझी कविता आहे आणि मला त्याची खंत म्हणून मी ती कविता लिहिली आहे. ती कविता अशी आहे की डाडाडिडीच्या तालावर सुरावटी येत राहतात बऱ्या वाईट चालीच्या. सुरावटी येत राहतात बऱ्या वाईट चालीच्या, त्यांच्या रिकाम्या रकान्यात भावना माखलेले शब्द कोंबताना माझ्यातल्या गीतकाराचा जेव्हा कस लागतो. त्यांच्या रिकाम्या रकान्यात भावना माखले शब्द कोंबताना माझ्यातल्या गीतकाराचा जेव्हा कस लागतो, तेव्हा गुन्हेगार चेहऱ्याने तो माझ्यातल्याच कवीला शब्द मागतो. तेव्हा गुन्हेगार चेहऱ्याने तो माझ्यातल्याच कवीला शब्द मागतो. आणि मग झबल्यात बसत नाहीत म्हणून छाटले गेले बाळाचे हात, आणि मोज्यात मावत नाहीत म्हणून कातरलं गेली तांदुल्यांची बोटं, तर जे होईल त्या मातेचं तसंच काहीसं होतं माझ्यातल्या कवीचं. एखादं हळुवार भावगर्भ काव्य चालीच्या चौकटीत बेमालूमपणे बसवताना. एखादं हळुवार भावगर्भ काव्य चालीच्या चौकटीत बेमालूमपणे बसवताना. आणि मग पुढे कधीतरी त्याच गीतकाराला सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार स्वीकारताना पात्रता असूनही केवळ चालीत बसत नाहीत म्हणून मुळासकट छाटल्या गेलेल्या कैक आशयघन शब्दांचा टाहो ऐकू येत राहतो माझ्यातल्या त्याच कवीला टाळ्यांच्या कडकडाटातही अथक अविरत अनंत काळ. कारण अनेक अवॉर्ड घेताना तिथे टाळ्या वाजतात आणि मला ते अवॉर्ड घेताना सतत वाटत ते लागून राहतं की अरे यार ते शब्द मला शिव्या देत असतील आता, कारण मी ती कवितेत होते, गाण्यात कापलेत. सगळे आपले जे प्रश्न होते सगळ्या चिठ्ठ्या मी वाचलेल्या आहेत. शेवटची चिठ्ठी ही सामंत सरांची आहे. वेळेकडे माझं लक्ष आहे. आपल्याला 1.5 तास होता आणि 12 वाजता आपण सुरुवात केली. 1:30 वाजलेले आहेत. आपण समारोप शेवटचा प्रश्न पौर्णिमा विचारेल. त्यानंतर त्यांनी जी कविता ही त्यांची व्हायरल झाली, विंदा करंदीकरांची म्हणजे ज्ञानपीठ विजेत्या कवीची कविता म्हणून जी व्हायरल झाली, आणि यावर्षीच्या आमच्या गोव्यातल्या एका दिवाळी अंकात पण एका प्राध्यापकाच्या नावे ती छापून आली. हो का? त्यामुळे ही जी कविता आहे त्यांना आपण समारोप करूया. त्याच्या आधी पौर्णिमाचा शेवटचा प्रश्न. आणि तुमचे सगळ्यांचे मी आधीच आभार मानतो की अत्यंत शांतपणाने तुम्ही हा सगळा कार्यक्रम त्याचा आस्वाद घेतलात. त्यामुळे तुमच्याबरोबर आपण एक सेल्फी नंतर निश्चित घेऊ. त्यामुळे पौर्णिमा शेवटचा प्रश्न आपण विचारावा.
तुम्ही या प्रश्नासंदर्भात तुमचं मत व्यक्त केलं आहे, पण तरीसुद्धा मला हा प्रश्न विचारावा असं वाटतो की अनेक पुरस्कार आजपर्यंत तुम्हाला मिळालेले आहेत, झी गौरवपासून ते फिल्मफेअरपर्यंत. परंतु तरीसुद्धा म्हणजे आयुष्यामध्ये अजूनपर्यंतच्या प्रवासामध्ये समाधान देऊन गेलेला एखादा पुरस्कार कोणता आहे? नाही, जेव्हा पुरस्कार आणि मोठ्या कवींच्या नावचं मिळतं तेव्हा ते खूप समाधान असतं. पण त्याच्या पलीकडे एखादा माणूस सांगतो ना की तुमची कविता ऐकून मी डिप्रेशनमधनं बाहेर आलो, की एखादा माणूस एखादं गाणं ऐकून, मला वाटतं पुरस्कारापेक्षा ती सगळ्यात मोठी घटना असते. कारण तुमच्या शब्दाने कोणाला तरी तारलेलं असतं. माझ्या आयुष्यातला मोठा प्रसंग हा होता की मी बऱ्याचदा सांगितला आहे तो किस्सा, की खेळ मांडायला गाणं जेव्हा खूप हिट झालं तेव्हा मला एके दिवशी फोन आला होता. विजय पाटील नावाचे गृहस्थ, नंदुरबारहून मी बोलतोय, की तुमच्या गाण्याने माझा जीव वाचवला सर. तर मी म्हटलं काय झालं? तर ते म्हणाले की असा प्रसंग आला होता की आत्महत्या करावी, वैयक्तिक आयुष्यात काहीतरी मोठं हे झालं होतं, नुकसान आर्थिक. आणि मी खूप दिवस विचार करत होतो की त्या मानसिकतेत होतो. आणि तुमचं गाणं ऐकलं तर त्यातले शब्द ऐकले, करपलं रान देवा जळालं शिवार, तरी नाही धीर सांडला खेळ मांडला. तर ते म्हणाले की ज्याचं करपलं रान त्यानं नाही धीर सांडला तर आपण का सांडावं, असं म्हणून माझा विचार बदलला. आणि आता मी त्यातून बाहेर आलो आहे. मी त्यांचे आभार मानले, पण मी तो किस्सा कुठे सांगितला नाही. कारण काय, आपले काही मित्र असतात बदमाश, ते आवाज बदलून उगाच पण करत असतील असं मला वाटलं. आणि तर त्यानंतर गडकरी रंगायतण ठाणेला माझा एक कार्यक्रम होता. तर तिथे मुलाखत घेणारी जी होती तिला मी तो किस्सा सांगितला. तर म्हटलं तू तो किस्सा सांग. म्हटलं खरं खोटं माहीत नाही, पण काही दिवसापूर्वी मला एक फोन आला होता विजय पाटील नावाच्या गृहस्थांचा. आणि तर त्या पहिल्या रांगेतनं ते गृहस्थ उभे राहिले. तर म्हणाले की तुमची जाहिरात बघून मी नंदुरबारहून ठाण्याला आलो आहे. आणि त्यांनी स्टेजवर येऊन तो किस्सा सांगितला, ते गाणं ते गायले त्यांच्या कापऱ्या आवाजात, ते गाताना रडत होते. तर मला वाटतं की सगळ्यात मोठा पुरस्कार तो होता. म्हणजे अजयने ते गाणं अप्रतिम गायलं आहे, पण त्यावेळी त्यांच्या आवाजातलं कंप, त्यांचे भरलेले डोळे, आणि ते म्हणलं की आज मी जर जिवंत आहे तर त्या शब्दांमुळे. तर माझ्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार होता तो. हा तर पुरस्कारापेक्षाही मोठा पुरस्कार आहे, खूपच मोठा. आता आपण समारोपाकडे वळतो. गेले 1.5 तास आपण ऐकत आहोत आणि आपल्याला जाणवलंही असेल की ज्यांची मूळं मातीत खोलपर्यंत जातात तेच आभाळाची उंची गाठू शकतात. असंच एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये होतं, ज्याला आपण डाऊन टू अर्थ असंच म्हणू. आता एक शेवटचा प्रश्न, जसं आता परेशने सांगितलं की विंदा करंदीकरांची ती कविता आपल्याला सादर करायची आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे सोशल मीडिया हा जो आहे, तो सोशल मीडिया वापर करणारा तरुणाई इथं समोर आहे. त्या तरुणाईलाही तुम्ही या मीडियाविषयी काय सांगू इच्छिता आणि त्या तुमच्या कवितेविषयी तुम्ही बोला. खरंच आज या ठिकाणी आमच्या गोवा मराठी अकादमीच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये तुम्ही आलात आणि भरभरून अगदी मोकळे झालात. खरं तर तुमची मुलाखत हा 1-1.5 तासाचा प्रश्न नाही आहे, पण तरीही तुम्ही अगदी मोकळेपणाने बोललात. आम्हाला खूप आनंद झाला. खरंच गोवा मराठी अकादमीच्या वतीनं मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. नाही, मला वाटतं की गोवा अकॅडमीचं आहे, कारण सच्चा रसिक सापडत नाही. म्हणजे तुम्ही त्यामुळे ही जी दाद माझ्यासाठी, कारण संवाद हल्ली कमी झाला आहे. सगळी माध्यमं अशी झालीत की लोक रिॲक्ट होतात सोशल मीडियावरती. सोशल मीडियाची एक दुसरी गोष्ट आहे की तो जितका चांगला तितकाच वाईट असतो. मग ते काय असतं की घोड्यावर बसण्यासारखं आहे, की घोड्याचं खोगीर जर तुम्हाला ते पकडता आलं नाही त्याचा लगाम, तर घोडा तुम्हाला फरफटत नेतो. तर सोशल मीडिया तो घोडा आहे, त्याचा लगाम तुमच्या हातात ठेवायचा आणि कधी त्याला टाच मारायची हे तुमच्या हातात जर असेल तर तुम्ही त्याचा योग्य वापर करू शकता. नाहीतर तो तुम्हाला एक दिवशी इतका फरफटत नेतो की नाकातोंडातून रक्त येतं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, सोशल मीडिया वापरताना हे करा की हा माझा किस्सा म्हणून नाही, बऱ्याच कवींचा आहे. किशोरची एक कविता आहे, संदीप खरेची, की तिथे लोक कुठल्याही नावाने कविता फॉरवर्ड करतात. तशी माझी कविताची 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. ती कोणीतरी आवडली म्हणून आधी नुसती छापली, मग खाली विंदा करंदीकर लिहिलं. मग त्याचवेळी त्यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्याने लोकांनी विंदांच्या पुस्तकं उघडून बघण्यापेक्षा ही आयती आहे म्हणून विंदांचा फोटो टाकून सगळ्यांनी विंदांना प्रणाम आणि जन्मशताब्दी असं करून ती इतकी व्हायरल झाली की नंतर लोक बालभारतीला, म्हणजे माणसांचा सोशल मीडियावर किती विश्वास आहे बघा. लोकांनी बालभारतीला फोन करून धमक्या दिल्या, ही विंदांची कविता तुम्ही गुरु ठाकूरच्या नावावर कशी छापता. नाही, या संदर्भामध्ये एक किस्सा आहे. गोव्यामध्ये एक कार्यक्रम होता, गुलजार आलेले होते आणि सूत्रसंचालकाने गुलजारांच्या भरपूर कविता तिथे वाचून टाळ्या घेतल्या.
गुलजार भाषणाला उभे राहिले यातली म्हणाले, 90% सगळे म्हणाले सगळ्या कविता अतिशय तुम्ही वाचून दाखवल्यात, उत्तम आहेत, पण माझी एकही नाही त्याच्यामध्ये. हां, ते सगळं सोशल मीडियावरती एक्झॅक्टली. म्हणजे मी त्या एका कार्यक्रमाला तेव्हा म्हणालो की आप लोग अच्छा लिखते हो लेकिन कृपया अपने नाम से लिखो यार, मुझे क्यों बदनाम कर रहे हो. तर तसं तर ती कविता अशी आहे की असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. त्याचं शेवटचं कडवं आहे की करून जावे असेही काही, दुनियेमधूनही जाताना गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे. थँक्यू. मन